ओके, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना आता? स्क्रीन दिसते ना? ठीक आहे, मी सुरू करतो आता. उद्या जे आपलं सेशन होणार आहे, क्वेश्चन आन्सर सेशन वगैरे, त्यासाठी क्वेश्चन्स आले होते भरपूर जणांचे आणि त्यामध्ये काही एकदम म्हणजे रॉक क्लाइम्बिंगचे बेसिक इक्विपमेंट्स किंवा रोप कोणत्या वापरतात, नंतर मग रोपचे नॉट्स वगैरे काय असतात. सो ते थोडे बेसिक लेवलचे क्वेश्चन्स होते. सो म्हणजे आता ते दोघे जे येणार आहेत उद्या, प्रकाश वाळवेकर सर आणि इथे पल्लवी वर्तक मॅडम, ते लोक ऑलमोस्ट म्हणजे खूपच एक्सपिरियन्स आपण त्यांना म्हणू शकतो. सो त्यांना एकदम पण बेसिक क्वेश्चन विचारणं वगैरे ते थोडं बरं वाटत नाही, म्हणून मग मी हे सेशन प्लॅन केलेलं. जो माझा क्लाइम्बिंगचा कोर्स झाला होता गेल्या वर्षी, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला 5 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या. नंतर प्रॅक्टिकल सेशन्स वगैरे पण होते. सो त्या रिलेटेड म्हणजे क्लाइम्बिंगच्या इक्विपमेंटचं इंट्रोडक्शन, रोपचे प्रकार, जे हँड होल्ड फुट होल्ड असतात त्याचे प्रकार वगैरे. सो ते आपण एक बेसिक ABC म्हणू शकतो क्लाइम्बिंगचं, ते आपण आता कव्हर करूया. सुरू करूया सेशनला मग. सर्वात पहिले हे रफली क्लाइम्बिंगचे किती किती प्रकार असतात हे मी इथे दिलेलं आहे. रॉक क्लाइम्बिंग जर आपल्याला सिंपल भाषेत म्हणायचं झालं तर आपण जे ट्रेकिंग करतो तो एक बेसिक प्रकार आपण म्हणू शकतो, आणि क्लाइम्बिंग हा त्याच्या पुढे जाऊन आणखी ॲडव्हान्स झालेला फॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो. सो बेसिकली जे टाईप असतात क्लाइम्बिंगचे, त्याच्यामध्ये इंडोर क्लाइम्बिंग वॉल, म्हणजे तुम्ही बघितलं असेल मॉल्स किंवा काही स्पोर्ट्सचे वगैरे हे असतात तिथे प्लास्टिकचे ते असे होल्ड्स लावलेले असतात आणि त्यावर क्लाइम्बिंग वगैरे करतात, आर्टिफिशियल क्लाइम्बिंग. सो त्या इंडोर क्लाइम्बिंग वॉल असतात, ते देखील खूप जण म्हणजे काही स्पोर्ट्स पर्सन त्याच्यामध्येच एक्सपर्ट असतात. नंतर नॅचरल बोल्डरिंग हे काय असतं ते मी पुढे सगळ्याच्या इमेजेस शेअर केल्यात, त्यामधून कळून जाईल. टॉप रोपिंग एक प्रकार असतो. नंतर लीड क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग सगळ्यांना माहीत असेल. अल्पाईन क्लाइम्बिंग म्हणजे हिमालयन वगैरे त्या टाईपचे बर्फामधलं जे क्लाइंब असतात ते. आणि एक्सपिडिशन क्लाइम्बिंग म्हणजे ज्या मोहिमा होतात माउंट एव्हरेस्टची किंवा मग K2ची वगैरे, अशा ज्या मोहिमा होतात त्यांना एक्सपिडिशन क्लाइम्बिंग म्हणतात. आणि रॉक क्लाइम्बिंगच्या फील्डमध्ये एक वाक्य आहे, या सगळ्याच हे जेवढे काही टाईप्स मी सांगितले त्यासाठी हे खाली जे दिलेलं आहे ते वाक्य एक गाईडलाईन म्हणून आहे, डू इट बट कम बॅक अलाइव्ह. कारण ट्रेक म्हणायला गेलं तर ट्रेकमध्ये तेवढी रिस्क असतेच ऑफकोर्स, पण तेवढी रिस्क इन्व्हॉल्व नसते जेवढी क्लाइम्बिंगमध्ये इन्व्हॉल्व असते. क्लाइम्बिंग हा खरोखर एक रिस्की प्रकारात येणारा खेळ आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे आपण टाईप बघूया. ही जी पहिली तुम्हाला दिसते इकडची इमेज, माझा कर्सर ज्याच्यावर आहे, ती आर्टिफिशियल वॉल आहे. सो आर्टिफिशियल वॉलवर क्लाइम्बिंग, इथे तुम्ही बघू शकता एक वॉल बनवलेली आहे, त्याला या इंटेन्शनली या भेगा वगैरे ठेवलेल्या आहेत. सो त्या क्रॅकमधून जाण्यासाठी इथे तुम्हाला ही गली दिसते. सो हे चिमनी क्लाइम्बसाठी आहे. इकडे ओव्हरहँग दिसत आहेत हे पोर्शन, आणि हे जे छोटे तुम्हाला दिसत आहेत हे प्लास्टिकचे होल्ड्स लावलेले आहेत. सो ही गोरेगावची अरुण सामंत यांच्या मेमरीमध्ये बनवलेली वॉल आहे, गोरेगावची क्लाइम्बिंग वॉल. बऱ्यापैकी तुम्ही हाईट इमॅजिन करू शकता याची हाईट केवढी आहे, आणि एकदम बेस्ट आहे प्रॅक्टिस वगैरेसाठी. सो ही आर्टिफिशियल क्लाइम्बिंगचं हे आपण एक्झाम्पल बोलू शकतो. नंतर टॉप रोप क्लाइम्बिंग असा एक प्रकार मी सांगितला होता. टॉप रोप हा प्रॅक्टिस करण्यासाठी, म्हणजे जे बिगिनर्स आहेत, ज्यांनी आत्ताच क्लाइम्बिंग करायला सुरुवात वगैरे केली, आपल्या लेवलचं वगैरे आपण म्हणू शकतो. सो त्यांच्यासाठी सर्वात सेफेस्ट वे शिकण्यासाठी हा टॉप रोप क्लाइम्बिंग हा होतो. यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक पर्सन आहे, त्याने एक रोप पकडलेली आहे. ती रोप खाली येऊन इथे जो क्लाइम्ब करतोय पर्सन त्याच्या तिथे ठेवलेली आहे. सो हा माणूस चढताना जरी पडला तरी तो खाली पडू शकत नाही, कारण त्याचा पूर्ण कंट्रोल या माणसाच्या हातामध्ये. आता हे कोण आहेत वगैरे ते आपण बघूयाच पुढे. हा क्लाइंबर आहे, ही रोप झाली. ह्याला बिलेयर वगैरे म्हणतात. बिलेयर म्हणजे हा कंट्रोल करणारा माणूस असतो, रोपचा फ्लो वगैरे किंवा रोप किती स्पीडने मूव्ह होणार वगैरे. सो हा रोप लूज करत जाईल तसा तसा हा वर मूव्ह होऊ शकतो. हा जर पडला तर हा लगेच रोपला कंट्रोल करू शकतो. सो हे आहे टॉप रोप क्लाइम्बिंग.
त्याच्या विरोधात लीड क्लाइम्बिंग. आता लीड क्लाइम्बिंगमध्ये इथे तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळाला असेल. ही जी रोप आहे इथे टॉप रोपमध्ये वर अटॅच्ड आहे. म्हणजे इथून त्याला रोप मिळते आणि त्यामुळे त्याचा फॉल व्हायचा चान्सच नाहीये. म्हणजे तो जरी पडला, ह्याच्या हातामध्ये कंट्रोल असल्यामुळे हा लगेच इथे फॉल अरेस्ट होईल. इथे लीड क्लाइम्बिंगमध्ये तुम्ही बघू शकता, इथे देखील बिलेयर आहे, रोप सपोर्ट देतोय. पण आता इथून हा वर जातोय. सो इथून वर जाताना एवढा जो पोर्शन आहे, त्यामध्ये जर त्याचा फॉल झाला तर तो ऑफकोर्स त्याच्या म्हणजे ह्या मोमेंट ह्या पोर्शनच्या खाली तो पडणारच आहे. सो लीड क्लाइम्बिंगमध्ये थोडा फॉल होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे पण हीच खरी म्हणजे जो लीड क्लाइंबर आपण बोलतो, म्हणजे जो फ्रंटला राहून लीड करतो, त्याला हे असंच क्लाइंब करायला लागतं. म्हणजे तो स्वतःच्या दमावर एवढा डिस्टन्स चढतो आणि मग ही रोप इथे अटॅच करतो. मग पुन्हा इथला पुढचा डिस्टन्स चढतो, मग पुढे रोप अटॅच करतो आणि असा वर चढत जातो. सो लीड क्लाइम्बिंग जे ॲक्चुअल क्लाइम्बिंग करतात, म्हणजे जो फर्स्ट जातो क्लाइंबर, तो असा लीड क्लाइम्बिंग अशी करायला लागते. सो हे ते लीड क्लाइम्बिंगचं एक्झाम्पल आहे. हे जे मी बोल्डरिंग बोललो, नॅचरल बोल्डरिंग, म्हणजे एक आता हा दगड तुम्ही बघू शकता, हा काय खूप जास्त मोठा उंच वगैरे आहे असं नाही. पण बोल्डरिंग ही प्रॅक्टिस तुम्हाला ग्रिप्स, तुमच्या होल्ड्स, ज्या फूट होल्ड आणि हँड होल्ड असतात, त्या फर्म करण्यासाठी किंवा त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी बोल्डरिंग ही टेक्निक आहे, ही वापरली जाते. इथे तुम्ही खाली बघू शकता, इथे फोम पॅड आहेत. म्हणजे आणि जास्त हाईट नसते बोल्डरिंग करताना. फक्त तुम्हाला ग्रिप्सची प्रॅक्टिस होण्यासाठी. म्हणजे आता हा क्लाइंबर तुम्ही बघू शकता, हा आहे जवळच, पण तो ज्या रीतीने इथे होल्ड्स घेऊन फर्म राहिलेला आहे दगडावर. सो हे प्रॅक्टिसिंगसाठी बोल्डरिंग खूप महत्त्वाचं असतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट झाल्यावर तुम्ही क्लाइंब करताना तुम्हाला तेवढे प्रॉब्लेम्स येत नाहीत. सो ही बोल्डरिंग टेक्निक आहे, याला नॅचरल बोल्डरिंग बोलतात. आता हे अल्पाईन क्लाइम्बिंग आहे, म्हणजे बर्फामधलं क्लाइम्बिंग. अल्पाईन क्लाइम्बिंगचे इक्विपमेंट्स ऑलमोस्ट म्हणजे 80% इक्विपमेंट्स त्याचे पूर्ण वेगळे असतात. तुम्ही बर्फात असता म्हणून मग तुमच्या शूजमध्ये क्रॅम्पॉन्स लागतात, आईस स्टिक वगैरे असते आणि थोडा इक्विपमेंट्समध्ये फरक पडतो त्यामुळे. खाली जो फोटो दिसतोय तुम्हाला तो रॅपलिंगचा आहे. रॅपलिंग सगळ्यांना माहीत आहे बऱ्यापैकी. कुठूनही कोणत्याही सरळ कड्यावरून वगैरे उतरण्यासाठी रॅपलिंगचा यूज केला जातो. पुढचं हा जो फोटो आहे तो एक्सपेडिशन क्लाइम्बिंगचा. तुम्हाला एखादं शिखर वगैरे चढायचं असतं आणि तुमची जेव्हा मोठी टीम असते एखादी आणि तुम्ही टप्प्याटप्प्यांमध्ये करत जाता, तेव्हा ते एक्सपेडिशन क्लाइम्बिंग असं त्याला म्हणतात. आता मुंबईच्या अराउंड हा देखील क्वेश्चन्स आले होते दोघा-तिघांचे. हा क्वेश्चन त्यांना पण आपण विचारूयाच. पण जेवढ्या काही अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ह्या ऑप्शन्स आहेत. मुंब्रा ट्रेनने जर तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल आणि मुंब्र्याला जे डोंगर लागतात, त्या डोंगरांमध्ये एक मुंब्रा देवीचं मंदिर दिसतं आपल्याला. सो त्या मंदिराच्या खालच्या पोर्शनलाच नर्सरी वॉल्स आहेत मुंब्र्याला. तिथे भरपूर खूप जुन्या आहेत त्या आणि खूप आधीपासून आपले जे क्लाइंबर्स वगैरे आहेत ते तिथे प्रॅक्टिसला जातात. सो तिथे वेगळ्या प्रकारचे म्हणजे मी, हर्षा वगैरे आम्ही 2 वेळा तिथे गेलो होतो. सो तिथे खूप वेगळ्या प्रकारचे म्हणजे क्लाइम्बिंगसाठी आपल्याला हे मिळतात. मोठ्या वॉल्स देखील आहेत, छोटे बोल्डर्स वगैरे पण आहेत आणि डिफरंट टाइपचे प्रॅक्टिस करण्यासाठी तिथे वॉल्स अवेलेबल आहेत. जायला काही फीज वगैरे नाहीये. तुमचे इक्विपमेंट्स वगैरे असतील तुमच्यासोबत, रोप वगैरे असेल, तुम्ही एनी टाईम तिथे जाऊन प्रॅक्टिस करू शकता. नंतर पुढचं आहे बेलापूरचा क्लाइम्बिंग वॉल्स. बेलापूरचं जे पारसिक हिल्स आहे, पारसिक हिल्समध्ये देखील नॅचरली बनलेल्या एक मोठ्या चांगल्या जवळपास 70-80 फूट हाईटच्या खूप चांगल्या वॉल्स आहेत तिथे. सिंपल लेव्हलच्याही 1-2 आहेत. 1-2 डिफिकल्ट लेव्हलच्या वगैरे आहेत. सो बेलापूरच्या क्लाइम्बिंग वॉल्सवर जर तुमचं स्वतःचं इक्विपमेंट वगैरे असतील, तर तुम्ही जाऊन कधी पण प्रॅक्टिस करू शकता. तिथे नट बोल्ट वगैरे पण फिट केलेले आहेत. जे जुने क्लाइंबर वगैरे आहेत आणि तिथे ऑलवेज वीकेंडला क्लाइंबर्स असतात. एक्सपिरियन्स क्लाइंबर्स तिथे प्रॅक्टिसला येतात. इथे देखील ही नॅचरल साईट आहे. इथे जाण्यासाठी काही फीज वगैरे असं काही लागत नाही. नंतर कान्हेरीच्या वॉल्स, आपलं जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे, तिथे कान्हेरीच्या जवळ देखील काही रॉक क्लाइम्बिंगच्या साईट्स आहेत. तिथे देखील क्लाइम्बिंगला जाऊ शकतो. फक्त इकडे ह्या ज्या नॅचरल साईट आहेत तिथे इश्यू असा आहे, की नॅचरल साईट्सवर जाण्यासाठी तुमच्याकडे तुमचं ओन इक्विपमेंट्स हवेत. मग ते इक्विपमेंट्स असले तर तुम्ही कधीही जाऊन करू शकता. नंतर पुढची जी मी फोटो दाखवलेला गोरेगावचे अरुण सामंत क्लाइम्बिंग वॉल. अरुण सामंत हे भारतातले खूप मोठे क्लाइंबर होते. जे आत्ता अरुण सावंत सर होते क्लाइंबर, ते देखील क्लाइंबर होते. हे ते नाही आहेत. अरुण सामंत हे
90मध्ये त्यांचं एव्हरेस्टचं हे एव्हरेस्ट की हिमालयन कोणती तरी एक पीक करताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्याच शाळेमध्ये ही क्लाइम्बिंगची वॉल नंतर बनवण्यात आली. ती गोरेगावची क्लाइम्बिंग वॉल. तिथे फीज त्याची काहीतरी पर सेशन म्हणजे सकाळच्या वेळेस पूर्ण दिवसभर ती शाळेतल्या मुलांसाठी असते आणि सकाळी आणि इव्हनिंगचे थोडे 2-3 तास ठरलेले आहेत. आरे कॉलनी क्रॉस केली की पुढे गोरेगावमध्ये आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे क्रॉस केला की तिथे जवळच ही क्लाइम्बिंग वॉल आहे आणि काहीतरी ₹100 पर सेशन अशी फी आहे त्याची. सो तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नंतर माटुंग्याची ही फेमस पोद्दार क्लाइम्बिंग वॉल आहे. आर्टिफिशियल वॉल आहे, इनडोअर आहे. इनडोअरमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल प्रॅक्टिससाठी ही वॉल गिरविहार हा ग्रुप आहे त्यांच्याकडून ती मॅनेज केली जाते. तिथे देखील नॉमिनल फीजमध्ये तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करू शकता. नंतर नेरुळला ही नवी लॅब म्हणजे ऑलमोस्ट काम तिचं पूर्ण झालं असेल. आता हे लॉकडाऊनमुळे इश्यू झाला असेल. लॉकडाऊन संपल्यावर थोड्याच दिवसात ती लॅब ओपन होईल. बोल्डर 21 असं त्या वॉलचं नाव आहे. नेरुळला गिरिविहार हा ग्रुप आणि NMMC या दोघांनी मिळून क्लाइम्बिंगसाठी ही खास वॉल बनवलेली आहे. आर्टिफिशियल वॉल आहे ही. इथे देखील थोडे फीज वगैरे देऊन कोच वगैरे तिथे गाईड करायला असतात. पोद्दारमध्ये देखील कोच वगैरे किंवा मग बाकी एक्सपिरियन्स क्लाइंबर वगैरे गाईड करायला असतात. सो हे मुंबईच्या अराउंडचे ऑप्शन्स आहेत, जिथे आपण क्लाइम्बिंगसाठी इनिशिएशन आपलं प्रॅक्टिस वगैरे करू शकतो. आता हे क्लाइम्बिंगच्या सेशनमध्ये बॅकपॅकिंगचं बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. हा क्वेश्चन आपण उद्या देखील विचारणार आहोत. तर एक बेसिक आमच्या सेशनमध्ये आम्हाला सांगितलेलं. तर बॅकपॅकिंगचे बेसिक्समध्ये एक तर तुमचं बॅगेमध्ये वेट डिस्ट्रिब्युशन प्रॉपर झालं पाहिजे. तुम्हाला कोणत्या गोष्टी कधी लागणार आहेत, म्हणजे प्रायोरिटी काय आहे, म्हणजे खायचे पदार्थ आहेत ते, नंतर मग झोपायच्या गोष्टी आहेत, बेडशीट वगैरे आहे, ह्या गोष्टींची प्रायोरिटी काय असणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर तुमच्या बॅगेमध्ये जेवढे कमीत कमी एअर पॉकेट्स राहतील तेवढं चांगलं. त्याने जास्त सामान बसतं आणि बॅग प्रॉपरली फिल होते. आणि पावसा वगैरे वाचून हे करण्यासाठी ऑलवेज तुमच्या बॅगमध्ये प्रोटेक्टिव्ह कव्हर वगैरे असा असायला पाहिजे. त्यामधला आता हे बाकीचे पॉईंट्स तर क्लिअर आहेत. हा पॉईंटसाठी आम्हाला तिथे ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं, जेव्हा आपण शर्ट वगैरे किंवा कपडे जे काही नेतो, सो आपण जनरली काय करतो, घड्या उचलतो आणि घड्याच आपल्या बॅगेमध्ये वगैरे सेट करतो जाताना वगैरे. सो तसं करण्याऐवजी शर्ट किंवा पॅन्ट वगैरे ज्या काही असतील आपले कपडे वगैरे, टॉवेल वगैरे त्याचा रोल करावा आणि मग ते रोल जेवढे कॉम्पॅक्ट तुम्हाला बसवता येतील तेवढे कॉम्पॅक्ट बसवावे. म्हणजे वस्तू ठेवतानाच अशा रीतीने कॉम्पॅक्ट रीतीने ठेवाव्या की एअर पॉकेट्स जे बॅगेमध्ये असतात ते कमीत कमी राहतील आणि त्याने मग जागा जास्त अवेलेबल राहते आणि दुसरं सामान आपण प्रॉपरली सगळं सेट करू शकतो. हे त्या बेसिक्समध्ये सांगितलेलं. इथे या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. ऑलवेज जे हेवी सामान असतं आपल्याकडचं, पाण्याची बॉटल म्हणा किंवा मग दुसरं काही हेवी सामान, ते ऑलवेज सामान तुमच्या बॉडीच्या जवळ ठेवलं पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं पाठीच्या जवळ ठेवलं पाहिजे. म्हणजे हा जो आतला पोर्शन दिसतोय, इथे तुमचं हेवी सामान पाहिजे. इथे खाली तुम्हाला जी गोष्ट एकदम लास्ट वापरायची आहे, म्हणजे तुम्ही पूर्ण ट्रेक केल्यावर रात्री जिथे थांबायला जाणार आहात, तिथे तुम्हाला एखादी गोष्ट वापरायला लागणार आहे. म्हणजे जसं की टॉवेल लागणार आहे किंवा मग स्लीपिंग बॅग लागणार आहे. त्या गोष्टी तुम्ही खाली ठेवल्या तर चालेल. आता आपल्या ज्या काही बॅग्स वगैरे आहेत, तिथे खालून काढायला देखील चेन आहे. सो अशा वेळेस तिथून इझिली ॲक्सेसिबल वस्तू, म्हणजे ज्या आपल्याला सारख्या लागणार आहेत वगैरे, त्या देखील आपण वस्तू तिथे ठेवू शकतो. इथे तुम्हाला वर ऑफकोर्स ज्या एकदम सारख्या, म्हणजे खायचे-प्यायचे काही पदार्थ असतील, दुसरं काही असेल, त्या गोष्टी तुम्हाला वर ठेवायला लागतात इथे, वरच्या ह्याच्यामध्ये. आणि ही जी साईडची पोर्शन आहे, तिथे लाईट गोष्टी ठेवलेल्या बऱ्या पडतात. हेच मी इथे पुढच्या इमेजमध्ये दाखवलंय. झोन 1 आणि झोन 2. हा झोन 1 आहे, जो ब्लॅकिशमध्ये तुम्हाला दिसतोय तो झोन 1 आहे. हा झोन 2 आहे. आणि याचा फंडा हाच आहे की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे असतं, जेव्हा तुमची बॅग भरलेली असते, तेव्हा ती जेवढी तुमच्या बॉडीच्या जवळ असेल तो झोन, तेवढं तुम्हाला चालायला त्रास होत नाही. सो अशा रीतीने हेवियर जे गोष्टी आहेत त्या तुमच्या बॉडीच्या जवळ आणि मेन करून तुमचा जो टॉर्सो आहे, टॉर्सोला लागून असलेल्या बऱ्या पडतात. आता ही जी गोष्ट आहे, ही आपण ट्रायल आणि एररने सगळ्यांनी करून पाहिलं पाहिजे. आत्ता आपल्याकडे समजा आता वेळ आहे, सो
बॅग आपली घेऊन फिल करायची वेगळ्या वेगळ्या वेने. एकदा हेवी आयटम्स खाली ठेवून बघायचे, मागे ठेवून बघायचे आणि ट्राय करायचं आपल्याला कम्फर्टेबल कुठे जाणवतंय हे तुम्ही प्रॅक्टिकली फील करू शकता, की चालायला आपल्याला कोणत्या कशा रीतीने बॅग भरल्यावर इझी पडतं. सो पुढे जाऊया आता. ही लीव्ह नो ट्रेस पॉलिसी आहे. ही पॉलिसी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ट्रेकिंगच्या याच्यामध्ये म्हणजे जे बुक्स वगैरे आहेत, जे गाईड बुक्स वगैरे आहेत ट्रेकिंगचे, त्याच्यामध्ये ही पॉलिसी प्रॉपरली दिलेली आहे आणि ही सगळ्यांनी फॉलो करावी असं एक्सपेक्टेशन असतं. सो ही लाईन आपली बऱ्याचपैकी डिस्कस झालेली आहे. लिव्ह नथिंग बट फुटस्टेप्स, टेक नथिंग बट मेमरीज. सो ह्या लिव्ह नो ट्रेस याचे 7 प्रिन्सिपल असतात. सो हे 7 प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते आपण बघूया. हे प्लॅन अहेड अँड प्रिपेअर, बी कन्सिडरेट ऑफ अदर विजिटर्स, रिस्पेक्ट वाईल्ड लाईफ, लिव्ह व्हॉट यू फाइंड, मिनिमाइज द इफेक्ट्स ऑफ फायर, हे डिस्पोज ऑफ करा. हे आपण डिटेलमध्ये बघूया प्रिन्सिपल्स. तर पहिलं प्रिन्सिपल त्यामध्ये होतं प्लॅन अहेड अँड प्रिपेअर. आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे, आपलं ऑलरेडी डिस्कशन झालंय. जस्ट शॉर्टमध्ये मी ब्रीफिंग देतो. तुमचा जो प्लॅन असेल तो रिअलिस्टिक असावा आणि रिस्पॉन्सिबिलिटीने बनवलेला असावा. रिअलिस्टिक म्हणजे तेच की ट्रेक समजा तुम्ही प्लॅन करताय आणि जर्नी खूप लांबची असेल, तर असं प्लॅन करू नका की नाही आम्ही पळत बिळत जाऊन एकाच दिवसात पूर्ण करू. जो प्लॅन बनवताय तो रिअलिस्टिक असला पाहिजे. दुसरं वेदर कंडिशन्स तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत प्लॅनिंग करताना. बाहेर सीझन कोणता आहे, समर आहे, रेनी सीझन आहे, काय आहे ते सगळं बघायला पाहिजे. नंतर तुमचा ग्रुप स्मॉल ठेवला पाहिजे. हे ह्या पॉईंटमधलं खूप इम्पॉर्टंट मेन्शन केलेलं आहे. ग्रुप तुमचा स्मॉल पाहिजे, कारण स्मॉल ग्रुप असल्यावर तुमचं जे तुम्ही ज्या इकोसिस्टममध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जात आहात त्याच्यावर अननेसेसरी प्रेशर येत नाही छोट्या ग्रुपमुळे. आणि कॅरी लाईट म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही सोबत कॅरी करणार आहात त्या कमीत कमी असाव्यात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील त्याचं एवढं हे होत नाही. नंतर फिजिकल आणि मेंटल फिटनेस याच्याबद्दल काही वेगळं सांगायला नको. साऊंड नॉलेज आणि स्किल्स, तुमच्याकडे स्किल्स पाहिजेत त्या बेसिक, आणि नॉलेज जे आहे त्या विषयाचं वगैरे ते चांगलं असायला पाहिजे. दुसरा पॉईंट आहे बी कन्सिडरेट ऑफ अदर विजिटर्स. ठीक आहे. सो याच्यामध्ये लोकल पीपल तिथले आणि अदर विजिटर्स म्हणजे जे तुमच्या सोबत दुसरी लोक ट्रेकला वगैरे आलेली आहेत त्यांच्याबद्दल इथे दिलेलं आहे की जे लोकल कल्चर आहे तिथलं ते लोकल कल्चरचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. नंतर आपण शेतातून वगैरे जातो, सो जर उभी पिकं वगैरे असली सो त्याला कमीत कमी नुकसान पोहोचेल वगैरे असं आपण केलं पाहिजे. त्यांच्या प्रॉपर्टीला नुकसान आपल्याकडून होणार नाही याची खातरदारी घेतली पाहिजे. नंतर अदर विजिटरसाठी तेच की जेव्हा तुम्ही एखाद्या छोट्या वाटेवरून वगैरे जाताय तेव्हा दुसऱ्यांना जागा दिली पाहिजे. त्यांच्या प्रायव्हसीला तुमच्यामुळे डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि आवाज कमीत कमी ठेवला पाहिजे ट्रेकमध्ये. हे एक महत्त्वाचं आहे. पुढचा पॉईंट रिस्पेक्ट वाईल्ड लाईफ. तुम्हाला काही पक्षी प्राणी वगैरे दिसला तर 1 मिनिट श्री जॉईन करतोय. पक्षी प्राणी एखादा दिसला तर त्याला लांबून ऑब्झर्व केलं पाहिजे. कधीही प्राणी पक्षी त्यांना खायला दिलं नाही पाहिजे. माकड वगैरे असतात भरपूर. नंतर कधी कधी प्राण्यांचे पक्ष्यांचे काही सेन्सिटिव्ह टाइम्स असतात, म्हणजे त्यांचं मेटिंग सीझन असू शकतं, त्यांचं नेस्ट वगैरे बनवायचं सीझन असू शकतं. सो त्यावेळेस त्यांना बिलकुल डिस्टर्ब करता कामा नये, भले ते जवळ असतील किंवा काय. मग कधी कधी आपण फोटो वगैरे काढायला थोडे एक्साइट वगैरे होऊन डिस्टर्बन्स होतो, अनावधानाने कधी कधी होऊन जातं, सो ते अवॉइड केलं पाहिजे. नंतर लिव्ह व्हॉट यू फाइंड. कॅम्प साईट, आता याच्याबद्दल हा महत्त्वाचा मुद्दा होता. तुमचं क्लाइम्बिंग असू दे नाही तर ट्रेकिंग असू दे, जर तुम्हाला कुठे कॅम्प लावायचा आहे तर तो कॅम्पची साईट जी आहे ती नवीन साईट न शोधता एखादी ऑलरेडी ऑलरेडी तिथे असेल, म्हणजे ऑलरेडी जुन्या ट्रेकर्स वगैरेंनी ती साईट बनवलेली असेल किंवा काय असं असेल तर तीच साईट आपण वापरली पाहिजे. आणि ती साईट आपण तिथून निघत असताना पहिल्यापेक्षा ती चांगली करून
आपण पुढे गेलं पाहिजे आणि चांगली करता येत नसेल, तर निदान जशी होती तशी तरी आपण सोडून गेलं पाहिजे. ज्याने पुढे जो आपला ट्रेकर वगैरे येणार आहे त्याला तेवढा प्रॉब्लेम होणार नाही. नंतर व्हेजिटेशन डिस्टर्ब करू नका. हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपल्यामध्ये, आपल्याला ध्यानात येत नाही तेवढा. आता तुम्ही इमॅजिन करा, आपण जेव्हा ट्रेक वगैरे करत असतो, हे जे दोन्ही पॉइंट आहेत, डू नॉट डिस्टर्ब व्हेजिटेशन आणि यूज एस्टॅब्लिश पाथ्स. जेव्हा पावसाळा वगैरे होतो आणि आपण ऑगस्ट सप्टेंबरच्या अराउंड ट्रेकला जातो, तेव्हा मध्ये एखादी वाट असते आणि साईडला हिरवगार गवत आलेलं असतं बऱ्यापैकी. सो आपला जर ग्रुप असला 6-7 जणांचा वगैरे आणि जर आपण गप्पा मारत चाललेलो आहोत, एखादा टॉपिक निघालाय आणि आपण गप्पा मारत जातोय, सो सिंगल लाईनमध्ये जाताना आपल्याला कन्व्हर्सेशन करता चालू ठेवता येत नाही. सो अशा वेळेस कधी-कधी चुकीने आपण सगळेच काय होतं, आपण आपल्यातला एक जण त्या मधल्या पाथवरून जात असतो आणि आपण त्याच्याशी गप्पा वगैरे मारण्यासाठी जे बाजूला ते गवत वगैरे जे उगवलेलं आहे बऱ्यापैकी, त्याच्यामधून आपण चालायला सुरुवात करतो आणि ते गवत आपण म्हणजे अनइंटेन्शनली आपण ते गवत तुडवत पुढे जात असतो. सो त्या लीव्ह नो ट्रेस पॉलिसीमध्ये हा एक इम्पॉर्टंट पॉइंट त्यांनी दिलेला, की तसं कधीच करू नये. जेव्हा तुम्ही ट्रेक वगैरे आहात, जर समजा एकच मार्ग दिसतोय आणि साईडला व्हेजिटेशन आहे, सो ते व्हेजिटेशन कधीच डिस्टर्ब करू नये. त्याने तिथली जी इकोसिस्टम आहेत, म्हणजे बारीक किडे वगैरे झालं, सो किडे झालं, छोटी फुलपाखरं वगैरे, त्यांचं जे खाणं वगैरे आहे किंवा त्यांची जी राहायची जागा आहे, ती तुम्ही डिस्टर्ब करताय. सो ते अव्हॉइड केलं पाहिजे. जे रस्ते बनलेले आहेत, ज्या पाऊलवाटा वगैरे बनलेल्या आहेत, त्याच फॉलो केल्या पाहिजेत, असं त्यामध्ये सांगितलं होतं. फायरचे इफेक्ट्स मिनिमाइज केले पाहिजेत, याचा पॉइंट होता तो. सो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं, की कधीही कॅम्पिंग किंवा क्लाइम्बिंगला जेव्हा तुम्ही जाता, जर स्टे करायला लागला, क्लाइम्बिंगमध्ये सहसा स्टे करायला लागतो. सो त्यावेळेस कॅम्प फायरच्या ऐवजी तुम्ही स्टोव्ह कॅरी केले पाहिजे. स्टोव्ह म्हणजे आता रेडीमेड स्टोव्ह मिळतात. अ, अ, आपले एक 1,500-1,000मध्ये एक छोटी पातळ सूटकेस वगैरे असते. त्यापेक्षा छोट्या साईजमध्ये डायरेक्ट रेडीमेड स्टोव्ह येतात. त्यामध्ये आपले गॅसचे एक स्प्रे टाईप वगैरे बॉटल असते, त्याच्यावरून तुम्ही आरामात जेवण वगैरे बनवू शकता. आपल्या गॅससारखाच स्टोव्ह असतो. तो कॅरी केलेला एकदम बेस्ट आहे. कॅम्प फायरने प्रॉब्लेम काय होतात, एकतर जास्त पोल्युशन होतं. ऑफकोर्स स्टोव्हने पण थोडं होईल, पण कमी होतं. आणि जास्त पोल्युशन होतं. वाईल्ड जे मटेरियल आहे, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही झाडं वगैरे तोडताय, हे आपलं ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे. त्याला प्रॉब्लेम होतो आणि जिथे तुम्ही कॅम्प लावलेला आहे, म्हणजे जिथे तुम्ही ती शेकोटी पेटवलेली आहे जमिनीवर, तिथली जी ती जमीन आहे नॅचरल ठिकाणाची, त्या जमिनीचं परमनंट एक तुम्ही खूप लाँग लास्टिंग असं तिथे डॅमेज करून जाता. म्हणजे ती जमीन ती पूर्ण जळते. 5-6 तास ती जळत राहते आणि मग त्यामुळे तिथली जी ग्रोथ कॅपॅसिटी वगैरे होती, ती कुठेतरी संपून जाते. सो जर कॅम्प फायर करायची असेल, तर अशा ठिकाणी कातळ वगैरे असेल तिथे करावी किंवा मग म्हणजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे त्यामध्ये सांगितलेलं. जर इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे स्टोव्ह वगैरे नाही आणि कॅम्प फायर करायलाच लागली, तर मेक शुअर करायचं की आपण फक्त पडलेल्या ज्या गोष्टी आहेत, फांद्या वगैरे, त्यांचाच यूज केला पाहिजे. कधीही कॅम्प फायर करताना आग लागत नसते. सो आग लागण्यासाठी वगैरे आपण प्लास्टिक जाळतो. सो कधीही जंगलामध्ये प्लास्टिक जाळू नये. रॅपर, वेस्ट, आपल्या शीट्स वगैरे असतात प्लास्टिकच्या, त्या कधीही जाळू नये. त्याने तिथे बॅड इम्पॅक्ट होतो. आणि सगळं काही कॅम्प फायर वगैरे झाली की पूर्ण जेवढं काही लाकूड आहे ते अर्धवट जळका न सोडता पूर्ण जळालेली, पूर्ण राख झालेली लाकूड वगैरे हे पूर्ण तिथे तिथे त्या जमिनीवर पसरवून वगैरे पाणी वगैरे टाकून प्रॉपरली ती आग विझली आहे हे मेक शुअर करूनच पुढे गेलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. हे वेस्ट डिस्पोजलसाठी ही स्टँडर्ड टेक्निक आहे. जेव्हा आपण टॉयलेटला वगैरे, समजा आपण एखाद्या शाळेत वगैरे कुठे थांबलो, हॉटेल वगैरेमध्ये, सो तिथे टॉयलेट असतं, आपण तिकडे जातो, पण कधी-कधी आपल्याला जंगलात वगैरे जावं लागतं. सो तिथे देखील दरवेळेस आपण हे फॉलो करतो असं होत नाही. पण ही स्टँडर्ड टेक्निक आहे. जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण ती फॉलो केली पाहिजे. ही जी इमेज दिलेली आहे, त्या इमेज ह्याला कॅट होल बरियल बोलतात. जशी मांजर असते, मांजरीला तुम्ही पाहिलं असेल, ती आधी नखाने एक छोटासा खड्डा करते जमिनीत वगैरे आणि त्याच्यामध्ये शी वगैरे केल्यावर परत तो खड्डा मातीने झाकून ठेवते. सो ही टेक्निक फॉलो करायला पाहिजे ट्रेक किंवा क्लाइम्बच्या वेळेस, की तुमच्याकडे जे काही हत्यार असेल त्याने एक छोटा खड्डा बनवून त्यामध्ये तुमचं वेस्ट वगैरे हे झाल्यावर परत तो प्रॉपर खड्डा झाकून टाकला पाहिजे. सो ही एक वेस्ट डिस्पोजलची टेक्निक आहे.
हे तेच दिलेलं आहे त्यांनी, ट्रॅव्हल अँड कॅम्प ऑन ड्युरेबल सर्फेसेस, की जे एक्झिस्टिंग ट्रेल्स आहेत तिथेच त्यावरूनच तुम्ही चाललं पाहिजे. हाईक करताना तुम्ही सिंगल लाईनमध्येच चाललं पाहिजे, कारण तुम्ही एकत्र ग्रुप होऊन चालल्यावर तुमच्या खाली पायामुळे तुमच्या मॅक्सिमम व्हेजिटेशन डॅमेज होत जातं. सो तो तिथल्या निसर्गाला धोका पोचतो. फ्रेश व्हेजिटेशन तुम्ही त्याचा इम्पॅक्ट कमीत कमी त्याच्यावर केला पाहिजे. एस्टॅब्लिश साईटवर तुम्ही कॅम्प लावले पाहिजे आणि प्रिस्टीन प्लेसेसवर असं काहीही करायला, म्हणजे प्रिस्टीन प्लेसेस म्हणजे काय, एखादी एकदम अननोन जागा आहे जिथे माणसांचं हे वगैरे जास्त नाहीये आणि तिथे तुम्ही उगाच जाऊन त्या जागेवरचं जे गवत फुलं वगैरे आहेत तिथे कॅम्प लावून किंवा तिथे शेकोटी करून किंवा तिथून उड्या मारून वगैरे तिथून झोपून वगैरे अशी ती जागा खराब करू नका. सो त्याला प्रिस्टीन प्लेस बोलतात. प्रिस्टीन प्लेसला पॉसिबल असेल तेव्हा बिलकुल डॅमेज करू नये असं त्यामध्ये होतं. सो ही लिव्ह नो ट्रेस पॉलिसी होती. आता आपण रोपवर येऊया. क्लाइम्बिंगचे रोप, त्याचा एक बेसिक इंट्रो. त्या रोप कशा असतात, काय वगैरे. ज्या काही क्लाइम्बिंगला रोप वापरतात त्या देखील नायलॉनच्याच रोप्स असतात, पण त्या एकदम हायेस्ट क्वालिटीच्या असतात आणि त्यांना एक नायलॉनच्या रोपला वर प्रोटेक्टिव्ह शीत असते, एक कोटिंग असते प्रोटेक्टिव्ह. आणि ह्या रोप ह्यांचं मेन महत्व म्हणजे काय, ही UIAA ही स्टँडर्डायझेशन करणारी एक इन्स्टिट्यूट, आपण रेग्युलेटरी बॉडी जशी आपल्या मेडिसिन्स वगैरे मध्ये असते तशी क्लाइम्बिंगच्या क्षेत्रामधली ही एक इन्स्टिट्यूट आहे. आणि जेवढे काही क्लाइम्बिंगचे इक्विपमेंट्स असतात ते ह्या संस्थेने ऑथेंटिकेट केलेले आपण असं म्हणू शकतो. हॉलमार्क जो आपण बोलतो, सो रोप म्हणा किंवा इक्विपमेंट म्हणा, या सगळ्यांवर हॉलमार्क असतात. ते हॉलमार्क पाहूनच त्या रोप्स वगैरे आपण घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळे कॉस्ट वाईज ह्या सगळ्या गोष्टी महाग पडतात. पण मग त्यांनी हे अप्रूव्ड केलेले असतात, म्हणजे काय की बाबा ही रोप किती वजन उचलू शकेल हे सगळं त्यांनी ठरवलेलं असतं. सो त्या अप्रूव्ड असलेल्याच रोप घ्यायला पाहिजेत. ह्या ज्या क्लाइम्बिंगच्या रोप्स असतात त्यांना कर्न मॅन्टल रोप बोलतात. जर्मनीमध्ये कर्न म्हणजे कोर, म्हणजे आतमध्ये जे नायलॉनचा कोर आहे तो, आणि मॅन्टल म्हणजे जॅकेट. ते आतमध्ये नायलॉनचा कोर असतो आणि त्याला वरून जॅकेट असतं. ह्या रोप्स ज्या असतात त्या आता वेगळ्या वेगळ्या डायमीटरमध्ये येतात. त्या भरपूर स्ट्रॉंग असतात. ते ऑलमोस्ट ते टन्समध्ये वजन उचलू शकतात. टन्समध्ये म्हणजे 2200 टन वगैरे वगैरे, किंवा मग 2200 किलो, 2400 किलो वगैरे एवढ्यापर्यंत ही ह्या रोप्स वजन उचलू शकतात. आता एवढं जास्त वजन उचलण्याची कॅपॅसिटी का असते यांना, म्हणजे फक्त माणूस ह्याने वर ओढत असू तर माणसाचं वजन मॅक्सिमम 100 किलो वगैरे असेल. पण मग ह्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी देण्याचं कारण हे असतं की वर उचलताना एवढा इश्यू येत नाही, पण एखाद्या हाईटवरून समजा रोपला अटॅच असलेला माणूस खाली पडला, सो खाली पडताना जे त्याचा इम्पॅक्टमुळे जे एक्स्ट्रा वेट येतं ते झेलण्यासाठी देखील या रोप बनवलेल्या असतात. सो ह्या रोपवरून मल्टिपल टाइम देखील एखादा माणूस जर खाली पडला तरी त्या रोप तेवढ्या स्ट्रॉंग राहतात. इलास्टिक असतात ह्या रोप. थोडं इलास्टिक असल्यामुळे काय होतं की जो पडतानाचा इम्पल्सिव्ह फोर्स असतो तो कमी होऊन जातो. ह्याच्यावर प्रोटेक्टिव्ह जॅकेट असतं. त्या जॅकेटमुळे काय होतं, आतली जी नायलॉनची ॲक्च्युअल रोप आहे त्याला प्रोटेक्शन मिळतं, त्याचं डॅमेज कमी होतं. आणि हे प्रोटेक्टिव्ह जॅकेट वॉटर रिपेलंट असतं, वॉटर प्रूफ नाही, वॉटर रिपेलंट असतं. सिलिकॉन रेझिनचं कोटिंग असतं आणि त्यामुळे फ्रिक्शन देखील कमी होतं कोटिंगमुळे आणि वॉटर रिपेलंट झाल्यामुळे रोपचं आयुष्य थोडं वाढतं. सो रोप तुम्ही सगळ्यांनी डिकॅथ वगैरे मध्ये सगळीकडे पाहिले असतील. त्या फोटोमध्ये दाखवून आता हे भरपूर सारे इक्विपमेंट्स वगैरे जे आता आपण पाहणार आहोत, या गोष्टी कसं आहे, आपण ट्रेकिंग नॉर्मली आपण सगळे करतो. ट्रेकिंगमध्ये आपले जे इक्विपमेंट्स वगैरे आहेत ते आपल्या हाताखालून गेलेले आहेत आणि त्यामध्ये काही विशेष असं वापरण्यासाठी असं काही नाहीये. पण क्लाइम्बिंग हे पूर्ण वेगळं आहे. क्लाइम्बिंगमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त महत्व आहे. म्हणजे आपण थिअरी किती जरी बघितली तरी ते नुसतं बघून त्याचा काहीच यूज नाही होणार. जोपर्यंत तुमच्या हाताखालून ते रेग्युलरली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत त्या गोष्टींचा तेवढा यूज नाही आहे काहीच. म्हणूनच मग उद्या सेशनमध्ये भले त्यांनी आपल्याला 100 प्रकारचे इक्विपमेंट जरी दाखवले तरी ते जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत त्याचा काहीच यूज नाही. सो रोपचे फोटोज वगैरे टाकण्यामध्ये काही पॉईंट नाही. सगळ्यांनी बघितले असतील रोप्स. डिकॅथ वगैरे मध्ये रोप्स वगैरे आहेत लावलेल्या. सो ह्या रोपचे 2 मेन टाईप असतात, डायनॅमिक रोप आणि स्टॅटिक रोप. सो कोणतीही रोप चांगली जर पाहिजे असेल, म्हणजे इफिकसी तिची चांगली आपण जेव्हा म्हणू शकतो जेव्हा इम्पॅक्ट फोर्स कमी असेल.
तेव्हा तिला चांगलं म्हटलं जातं. तर तो डायनॅमिक रोप जो असतो त्याचा लो इम्पॅक्ट फोर्स असतो. स्टॅटिक रोपचा हाय इम्पॅक्ट फोर्स असतो. डायनॅमिक रोप जसं नाव आहे तिचं, त्याची इलॅस्टिसिटी हाय असते. स्टॅटिक रोपची इलॅस्टिसिटी थोडी कमी असते. सो डायनॅमिक रोपवर जेव्हा फॉल होतो, म्हणजे ती डायनॅमिक रोप तुम्हाला अटॅच असेल आणि तुमचा फॉल झाला, तर तुम्ही अचानकपणे असं झटक्याने थांबणार नाही. तुम्ही लेस ॲब्रप्टली, का तर इलॅस्टिसिटी जास्त आहे. त्यामुळे तुमचा जो फॉल आहे तो असा लेस ॲब्रप्ट होणार. पण स्टॅटिक रोपवर जर फॉल झाला तर तो ॲब्रप्टली तुम्ही झटका लागून थांबणार तिथे. सो ते थोडं ऑड असतं. हे डायमीटर दिलेले आहेत डायनॅमिक रोपचे 8, 9, 10, 10.5, 11. याचे 8, 10.5 आणि 12 असे डायमीटर असतात. डायनॅमिक रोप ही लीड क्लाइम्बिंगसाठी वापरतात. लीड क्लाइम्बिंग मगाची इमेज जर तुम्ही इमॅजिन केली, क्लाइंबर वर चढतोय आणि मग वर जाऊन एखाद्या नट बोल्टला वगैरे आपली वायर अटॅच करतोय, आपली रोप अटॅच करतोय. सो तो जो मधला पॅच असतो, त्या पॅचमध्ये जर फॉल झाला, तर तिथे तो फॉल अरेस्ट करण्यासाठी चांगली रोप असणं जरुरी आहे. म्हणून लीड क्लाइम्बिंगसाठी डायनॅमिक रोप वापरतात. स्टॅटिक रोप असते ही फिक्स्ड रोप, म्हणजे समजा वर कोणीतरी आहे किंवा वर एखादं झाड वगैरे आहे, तिथे तुम्हाला रोप बांधायची आणि खालून चढून वगैरे यायचंय बाकीच्यांना. सो तेव्हा फिक्स रोप लावतात. रॅपलिंगसाठी फिक्स रोप लावतात. रेस्क्यू करण्यासाठी मेजरली फिक्स रोप वापरतात. नंतर जुमारिंग म्हणून एक टेक्निक असते क्लाइम्बिंगमध्ये, त्यासाठी देखील फिक्स रोप वापरतात. सो हे रोपबद्दल झालं. आता रोपची काळजी कशी घ्यावी, मयूरने हा प्रश्न विचारला होता. सो त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं होतं. आता ऑफकोर्स आपल्याकडे तशा रोप्सच नाही आहेत कुणाकडेच. त्याचा तो प्रश्न येत नाही. पण इन फ्युचर आपण जेव्हा क्लाइम्बिंग वगैरे कधी सुरू केलं वगैरे, सो त्याबद्दल हे थोडे पॉईंट्स होते. कधीही रशीवर, म्हणजे आता ह्या आपल्या नॉर्मल रोप्स जरी असतील, ज्या आपण ट्रेकला वापरायला वगैरे नेतो कधी, कोणीतरी अनम्यूट झालंय? हां, आले. ज्या आपण ट्रेकला देखील वापरायला वगैरे रोप नेतो, तर रोपवर कधी पाय देऊन उभं राहू नये. कारण पाय दिल्याने होतं काय, जमिनीवर समजा रोप आहे आणि त्याच्यावर आपला चुकून वगैरे पाय पडला, तर खाली जमिनीवर जे बारीक खडे वगैरे असतात, ते त्या रोपची जी वरची कोर असते, वरचं जे जॅकेट असतं, त्याला लागून ते आतमध्ये जाऊन तिथे मेन जे नायलॉनचा आतमधला कोर आहे, त्याला डॅमेज करू शकतात. सो त्यामुळे कधीही रशीवर पाय देऊ नये. नंतर जेव्हा आईस क्लाइम्बिंग वगैरे करतात, तेव्हा ते अशा टोकदार जी बुटं असतात आईसची क्लाइम्बिंगची, त्या बुटांनी देखील कधीच म्हणजे पाय देताना, रोपवर पाय देताना जो मधला गॅप वगैरे असतो, त्याच्यावर रोप येईल असं बघायला पाहिजे. ऑफकोर्स याचा आपला कुणाचाच एवढा अजून संबंध आलाच नाहीये. सो तेव्हा काळजी घ्यायला लागते. रोप धुताना माइल्ड डिटर्जंट आणि वॉटरने वगैरे धुवावी. आणि जेव्हा कधी फॉल होतो, म्हणजे आता तुम्ही क्लाइम्बिंग केली आणि त्याच्यावर 3-4 वेळा फॉल झालेला आहे. सो फॉल झाल्यानंतर जेव्हा कधी तुमचं सेशन संपतं, त्या सेशन नंतर पूर्ण रोप स्टार्ट टू एंड, त्याचे ओपनिंग आणि एंड पार्ट आणि मधली पूर्ण रोप ही ओके आहे का हे बघून घ्यावं. ओके म्हणजे तेच बारीक बारीक जे खडे लागतात, ते खडे आहेत का, कुठे घासली गेली आहे का, हे सगळं बघावं. नंतर कुठे मध्ये रोप सॉफ्ट लागते का, बाकीच्या थिकनेसपेक्षा मध्ये कुठे सॉफ्ट लागते का, कारण वरून कोटिंग असतं. आतल्या रोपला कुठे किती डॅमेज झालंय हे तेवढं सहसा दिसत नाही. सो त्याचे एंड्स वगैरे प्रॉपर आहेत का हे पाहायला लागतं. आणि प्रत्येक मॅन्युफॅक्चररने रोपच्या एक जशी आपल्याला मेडिसिन्सला एक्सपायरी डेट असते, तशी ह्या क्लाइम्बिंगच्या रोप्सला एक्सपायरी डेट आलेली असते, की बाबा एवढे सेशन झाल्यावर किंवा एवढे फॉल झाल्यावर, समजा त्या रोपवर 50 फॉल झाले, 100 फॉल झाले, तर ही रोप 100 फॉल म्हणजे चढतोय एखादा आणि पडला म्हणजे तो रोपने अरेस्ट झाला, पण मग तो रोपला एक झटका लागतो त्यावेळेस. सो तो एक फॉल असा पकडला जातो. सो किंवा मग असा एक तुम्ही रोप वापरलीच नाही आणि तुमच्या घरातच पडून होती, तरी एक 3 वर्षाने, 4 वर्षाने, 5 वर्षाने ही रोप एक्सपायर झाली, असे गाईडलाईन्स असतात. सो त्या गाईडलाईन्सनुसार आणि तुमच्या ऑब्झर्वेशननुसार तुम्ही समजा भरपूर वापरली आणि तुम्हाला आता वाटतं ही रोप रिस्की आहे थोडी क्लाइम्बिंग वगैरेसाठी, सो त्यावेळेस ती रोप चेंज केली पाहिजे. सो हे गाईडलाईन्स वगैरे जेव्हा आपण रोप विकत घेतो तेव्हा येतात. त्याच्या गाईडलाईन्स वगैरे वरून आपण ठरवू शकतो की ही रोप एक्सपायर कधी होती. आता ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, रोप नॉट्स. रोप नॉट्स आपल्याला भरपूर कामाला येणारी गोष्ट आहे आपल्या ट्रेकिंग वगैरेमध्ये पण. याचा परत मुद्दा तोच येतो. रोप नॉट्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत, कशा घालायच्या वगैरे. मी इथे रोप नॉट ज्या बेसिक आहेत त्याचा इंट्रो देतोय. पण ह्याच्यामध्ये परत तेच, की आपण किती थिअरी बघितली आणि किती नॉट्सची नावं वगैरे पाहिली,
तर त्याचा काहीच यूज नाही जोपर्यंत ते आपण प्रॅक्टिस करत नाही. प्रॅक्टिस करून देखील ती रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला खरंच गरज पडते, तेव्हा ती प्रॅक्टिकली तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट करता आली पाहिजे. नुसत्या थिअरीचा काहीच यूज नाहीये. पण थिअरी का महत्त्वाची? कारण यूज कुठे होतो त्या गोष्टींचा वगैरे ते आपल्याला माहीत पाहिजे. सो रोप नोट्सचे एक बेसिक ती घालायची कशी हे तुम्हाला YouTubeवर लाईव्ह डेमो मिळेल. कारण ते इमेजेसमध्ये इथे नॉट्स कशा बांधायच्या ते सांगता येणं मुश्किल आहे. म्हणून मी काय करेल, आता मी जे इमेजेस आता PPTमध्ये टाकलेले आहेत, त्या सेम इमेजेस मी WhatsAppवर आपल्या ग्रुपवर वगैरे शेअर करेल. जर आता मोकळा वेळ आहे बऱ्याचपैकी आपल्याला, तर एखादी घरामधली जी कोणती रशी वगैरे असेल एखादी, जरा जाडसर वगैरे, ती रशी घेऊन आपण ट्रायल करू शकतो आणि स्वतः आता शिकू शकतो बऱ्यापैकी नॉट्स. सो एक 7-8 रोप नॉट्स मी आता शेअर करतोय. हे टाइप आहेत रोप नॉटचे जे बेसिकली क्लाइम्बिंगच्या क्षेत्रामध्ये यूज होतात. सो हे टाइप बघून घ्या. आपण एक-एक टाइप पुढे बघूयाच. आता ही ओव्हरहँड नॉट आहे. ह्याचं डिस्क्रिप्शन वगैरे तुम्हाला YouTubeवर बऱ्यापैकी माहिती मिळेल. ही एकदम सिंपल फॉर्ममधली नॉट आहे. खाली त्याचे युजेस दिलेले आहेत. हे सगळं मी WhatsAppवर शेअर करेल म्हणजे पर्सनली प्रत्येकाकडे आपल्याकडे राहील तो डेटा आणि मग आपण प्रॅक्टिस म्हणून ते करू शकतो. सो ही एक ओव्हरहँड नॉट वगैरे आहे. ही पुढची ओव्हरहँड ऑन द बाईट अशी पुढची नॉट आहे. तुम्ही नॉटकडे आता फक्त लक्ष द्या. त्याचे यूज वगैरे काय ते नंतर जेव्हा मी हे शेअर करेल तेव्हा बघा आणि नंतर YouTube वगैरेवर तुम्हाला ते कळून जाईल. आता ही इथे नॉट्सच्या या नॉटमध्ये तुम्ही बघू शकता ही जी गाठ मारल्यानंतर हा जो लूप तयार झालाय, हा लूप अँकरिंग वगैरेसाठी वापरला जातो. सो ते बघू शकता तुम्ही. ही फिगर ऑफ 8ची नॉट आहे. ही देखील फेमस आहे. ही देखील अँकरिंगला वापरली जाते. क्लाइम्बिंग रोप हार्नेसला वगैरे बांधण्यासाठी. ती कशी काय वगैरे आता हे इमॅजिन करून जमणार नाही. तर प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ही आयडिया येते तुम्हाला. आता ही फिगर ऑफ 8 ऑन द बाईट आहे. इथे देखील तुम्ही बघू शकता, इथे देखील लूप बनतोय. सो हार्नेसला बांधायला ही फेमस नॉट आहे. जेव्हा हार्नेसला तुम्ही रोप अटॅच करता, तेव्हा जनरली ही नॉट मारली जाते. आता ही डबल फिगर 8 लूप आहे. ही देखील बघून घ्या. आता ही नॉट याच्यामध्ये 2 लूप दिसतात. सो ही 2 लूप असलेली जेव्हा 2 अँकर वगैरे असतात आणि त्या 2 अँकरला तुम्हाला सिंगल रोप खाली अटॅच वगैरे करायची आहे. सो 2 अँकर फिट करण्यासाठी हे 2 लूप वापरण्यात वगैरे येतात. ही अल्पाईन बटरफ्लाय आहे. नॉटचा प्रकार बघा. ही क्लोव्ह हिच आहे. क्लोव्ह हिच देखील खूप फेमस आणि सिंपल म्हणजे बनवायला खूप इझी अशी नॉट आहे. इथे पाहायला थोडी डिफिकल्ट वाटते, पण खूप सोपी असते बनवायला. तुम्ही बघू शकता नंतर. ही बोलाईन नॉट देखील खूप फेमस आहे. एका साईडला रोपच्या एका साईडला लूप वगैरे बनवण्यासाठी ही नॉट वापरली जाते. ही थोडी टीडियस आहे शिकण्यासाठी. एवढी पण डिफिकल्ट नाहीये. प्रॅक्टिसने होते. सो पण ही खूप युजफुल नॉट आहे. ही डबल बोलाईन आहे. डबल बोलाईनचा फायदा हा असतो, की आता हा जो लूप आहे, समजा तुम्ही एखाद्या झाडाला वगैरे ही बांधली, म्हणजे इथे मध्ये झाडाचा बुंदा वगैरे आहे आणि ही नॉट बांधली, तर इकडे तुम्ही किती पण लोड दिला ना, तरी ही गाठ सोडायला हिची जी ही गाठ आहे, ती हार्ड होत नाही. ती तुम्ही ॲज इझिलीच ही गाठ सोडवू शकता. म्हणजे इकडे किती पण लोड दिला तुम्ही, तुमचं काम झाल्यानंतर ही जर गाठ सोडायची वेळ आली, तर इझिली तुम्ही ही गाठ सोडू शकता. ही देखील एक खूप फेमस डबल बोलाईन नॉट आहे. आता ह्या नॉट्स वगैरे झाल्या. आता एक बाकी दुसऱ्या एक्सेसरीज आपल्याला क्लाइम्बिंगला काय लागतात ते आपण बघूया. एक तर बेसिक हेल्मेट लागतं. हेल्मेट देखील आपलं सायकलिंगचं किंवा मग दुसरं वगैरे असं हेल्मेट चालत नाही. क्लाइम्बिंगसाठी वेगळे सर्टिफाईड हेल्मेट्स असतात. ते हेल्मेट्स जे इथं तुम्हाला दिसतं इमेज अशीच हेल्मेट असतात. सो ते लागतं. शूज पेरी ॲनेल म्हणून क्लाइम्बिंगमधलाच कोणतरी एक हे होता, मला आठवत नाही त्यांच्याबद्दल. त्यांनी या शूजचं हे केलेलं. सो हे शूज तुम्ही बघू शकताय. सायमंडचे शूज आहेत. आपल्या डिकॅथलॉनमध्ये अवेलेबल आहेत. कॉस्ट वाईज क्लाइम्बिंगचे सगळे इक्विपमेंट्स प्रचंड महाग असतात. आता हे शूज हे जे तुम्हाला सायमंडचे हे शूज दिसतात, ह्याची प्राईज 3,500 की 4,000 आहे.
या शूजची. आणि याची खासियत ही आहे, जशी आपल्या शूजला ग्रिप वगैरे असते, याला ग्रिप नसते. म्हणजे याच्या खाली रबर असतो आणि तो रबर पूर्ण स्मूथ असतो. आणि तो स्मूथ रबर असल्यामुळे जेव्हा कातळ वगैरे असतं, त्या कातळावर वगैरे तुमचं घर्षण होऊन ग्रिप जी बसते ना, ती ह्या शूजमुळे बसते. क्लाइम्बिंगमध्ये एक मानस असा असतो, म्हणजे समजा तुम्हाला क्लाइम्बिंगला जायचंय, तर तुम्ही घरातून निघतानाच हे शूज घालून निघाले आणि साईटवर गेले आणि मग पुढे सुरू केलं वगैरे क्लाइम्बिंग, असं नसतं. या शूजची लाईफ त्यामुळे डॅमेज होते. सो जेवढे काही क्लाइंबर्स आहेत त्यांचा हा ठरलेला नियम मी पण पाहिलाय. आम्हाला पण तेच सांगितलं होतं, की तुम्ही जोपर्यंत आता समजा तुम्हाला एखादा सुळका करायचा आहे, त्या सुळक्याच्या खाली म्हणजे जिथून तुम्ही चढायला सुरुवात करणार आहात वर, तिथपर्यंत जाईपर्यंत हे शूज घालायचे नाही. ज्या नॉर्मल यूजला हे शूज वापरायचे नाही. जेव्हा तुम्ही क्लाइम्बिंगच्या इथे जाता, त्या क्लाइम्बिंगच्या इथे गेल्यावर तुमचे शूज चेंज करून तुम्हाला हे शूज घालायचे आहेत आणि मग क्लाइम्बिंग सुरू करायचं आहे. उतरल्यावर देखील शूज काढून ठेवायचे, दुसरे शूज घालायचे आणि मग रिटर्न यायचं. कारण एक तर कॉस्टली असतात आणि जर तुम्ही नॉर्मल सरफेसवर हे शूज वापरले तर त्यामुळे डॅमेज होतो या शूजला आणि प्रॉब्लेम होऊ शकतो. सो हे पीए शूज बोलतात यांना, पीए शूज. सो क्लाइम्बिंगसाठी हे वापरतात. हे हार्नेस तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच. हार्नेसला असे हे जे एक्स्ट्रा लूप दिलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता त्याचा यूज काय आहे. हे त्यासाठी दिलेले असतात. हा फ्रंटवाला तर तुम्हाला इथे रोप वगैरे लावायला असतो. पण हे साईडचे जे लूप दिसतात त्याचा हे असे इक्विपमेंट्स लावायला वगैरे यूज होतो. ही जी आहे, ही जी दिसते तुम्हाला, ही चॉक बॅग आहे. चॉक बॅग म्हणजे आपलं मॅग्नेशियम कार्बोनेट असतं. आपण जेव्हा क्लाइंब करतोय, तर क्लाइंब करताना बऱ्याचदा आपल्याला घाम येतो हातांना वगैरे. आणि घाम आल्यामुळे काय होतं, की जी आपली ग्रिप आहे, कधी-कधी ग्रिप खूप कमी असते. तिथं जर घाम आला तर तुमचा हात सटकू शकतो. सो तो घाम आलेला ड्राय अप होण्यासाठी मॅग्नेशियम कार्बोनेटची ही चॉक बॅग असते. ही चॉक बॅग पाठीला लटकवलेली असते मागे आणि जेव्हा तुम्ही क्लाइंब करताय तेव्हा मध्ये-मध्ये मागे हात घालून हात तुम्हाला म्हणजे घामापासून थोडं हे होण्यासाठी मॅग्नेशियम कार्बोनेट वगैरे हे वापरलं जातं किंवा चॉक वगैरे असं वापरतात. सो ह्या काही अदर एक्सेसरीज आहेत. आता आपण ॲक्चुअल इक्विपमेंट्स ज्या असतात क्लाइम्बिंगच्या त्याच्याकडे येऊया. इक्विपमेंट्स बारीक-सारीक बघायला गेलं भरपूर आहेत, पण एक त्याचं ब्रॉड क्लासिफिकेशन केलं, तर हे पुढे दिलेले इक्विपमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. अँकर्स, कॅराबिनर्स, बिले डिव्हाइस, क्विक ड्रॉ, रोप स्लिंग, जुमर डिव्हाइस. आता अँकर, कॅराबिनर, बिले डिव्हाइस ह्यामध्ये प्रचंड व्हरायटी आहेत. म्हणजे जुन्या काळी काही वेगळे डिव्हाइस होते. आता त्यामध्ये ॲडव्हान्स व्हर्जन आलेली आहेत भरपूर. सो या प्रत्येक ह्याच्यामध्ये भरपूर सारे टाइप्स आलेले आहेत. मी सगळे टाइप्स घेणार नाहीये. मला देखील ते सगळे टाइप्स माहीत नाहीये, कारण आपण प्रॅक्टिकली त्या फील्डमध्ये नाही आहोत. आणि आता थिअरॉटिकली जरी आपण माहिती करून घेतले, तरी आपण 15-20 दिवस ते विसरून जाऊ, कारण आपण त्या फील्डमध्येच नाही आहोत. सो एक बेसिक जे इक्विपमेंट्स आहेत त्याची मी तुम्हाला आता इथे आयडिया करून देईल. हे इक्विपमेंट्सची लिस्ट. आता हे पहिले अँकर्स. आता हे अँकर्स आपण सगळ्यांनी बऱ्यापैकी पाहिले असतील. म्हणजे आपण जेव्हा क्लाइम्बिंग किंवा ट्रेकिंग वगैरे करायला जातो, तर कुठे-कुठे असे कुठे रोप-बीप बांधलेली असते, कुठेतरी जमिनीमध्ये असे नट बोल्ट वगैरे, जसं जीवदानला वगैरे आपण पाहिलेलं, किंवा मग विकटगडला देखील जी गुहा आहे, त्या गुहेच्या वर जे कातळ आहे, त्या कातळामध्ये देखील असे नट बोल्ट लावलेले आहेत. हे नट बोल्ट आहे. इथे जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं, इथे 25 KN लिहिलेलं आहे. म्हणजे हा जो नट बोल्ट आहे, हे तुमचं जमिनीत फिक्स होतं. मग तुम्ही ह्या होलामध्ये इथे हे फिक्स करता. हे फिक्स एकदा केलं तुम्ही, 25 किलो न्यूटन म्हणजे 2500 किलोचा लोड हे सहन करू शकतं. सो कॅपॅसिटी बघा याची किती असते. हे जे तुम्हाला दिसतंय इकडे, हे पिटॉन्स आहेत. पिटॉन्समध्ये देखील भरपूर टाइप्स असतात. एक एक उदाहरण मी इथे दिलंय. ठीक आहे. सो हे असं पिटॉन आहे. हे एखाद्या क्रॅकमध्ये वगैरे ठोकून लावलेलं आहे. एवढा पोर्शन त्याचा आत गेलेला आहे. हे बाहेर आहे आणि मग इथे तुम्ही तुमचं कॅराबिनर वगैरे किंवा क्विक ड्रॉ वगैरे टाकू शकता. हे प्रॅक्टिकली लावलेलं एक्झाम्पल आहे. इथे तुम्ही बघू शकता. हे देखील त्याच कॅपॅसिटीचे असतात. सो असे अँकर्सचे भरपूर काही टाइप्स असतात. बघूया पुढे अजून. आणखी काही अँकरचे टाइप दाखवतो मी आता. आता हे चोकनट्स आहेत. चोकनट्स म्हणजे नावावरूनच तुम्हाला कळत असेल, की हे कुठेतरी एखाद्या फटीत वगैरे जाऊन चोक करतात. सो हे वेगळ्या-वेगळ्या टाइपचे चोकनट्स तुम्हाला इथे दिसतायत. हा मेटलचा बनलेला पोर्शन आहे.
जनरली स्क्वेअर असतो किंवा थोडासा असा स्क्वेअर बेंट केल्यावर वगैरे हे शेप तुम्ही बघू शकता. आणि ही जी आतमधली आहे ही मजबूत अशी लोखंडाची हे असते, तार आपण म्हणू शकतो. आणि मग हा असा चोक नट. आता तुम्हाला दोघांमधला फरक जर बघायला म्हटलं तर हे नटबोल्ट आहे किंवा हे पिटॉन आहे, याने तुम्हाला जो स्टोनचा सरफेस आहे त्याला होल पाडून किंवा त्याला ठोकून वगैरे हे बसवायला लागतात. सो इव्हेंच्युअली होतं काय, जी स्टोन वगैरे आहे त्याला तुम्हाला डॅमेज करायला लागतं. सो भरपूर साऱ्या ज्या फॉरेन कंट्रीज आहेत तिथे हे अलाउड नाहीये. म्हणजे तुम्ही स्टोनला म्हणजे निसर्गाला तुम्ही हे करताय. सो हे अलाउड नाहीये असल्या प्रकारचे अँकर. सो तिथे हे अँकर्स वगैरे कामाला येतात. सो किंवा आपल्याकडे पण हे अँकर्स भरपूर लोक यूज करतात. सो या अँकरने तुम्ही बघू शकता एखादी बारीक फट आहे, त्या फटीमध्ये तुम्हाला तो अँकर टाकायचा आहे आणि मग ही जे त्याचं शेपूट बाहेर आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही तुमची रोप वगैरे अटकवून ह्याच्या प्रेशरवर चढू शकता. सो तुम्ही इमॅजिन करा हे किती स्ट्रॉंग असतील, स्ट्रॉंग बनावटीचे असतील, तेवढे स्ट्रॉंग असतात की हे माणसाचं वजन पूर्ण बेअर करू शकतात. सो हे चोकनट्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. ह्या चोकनट्सचेच कॉम्बिनेशन देखील वापरतात. इथे कॉम्बिनेशन एक वापरलेलं आहे बघा, वरून एक टाकलेलं आहे, इकडून एक घेतलेलं आहे आणि खाली किती पण पुल केलं तरी हे आपली जागा सोडणार नाही. सो असे हे चोकनट्स असतात. अँकरचा एक टाईप आहे. पुढे जाऊया आपण. हेक्स डिव्हाइस असतात. आता हेक्स डिव्हाइस म्हणजे नावावरून तुम्हाला कळालं असेल, हेक्स म्हणजे षटकोन. सो इथे तुम्ही बघू शकता याला 6 बाजू आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथे पण याला 6 बाजू आहेत. इकडे पण बघू शकता 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो इथे बघा ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसतंय हा हेक्स असतो. चोकनट सारखाच असतो पण हा हेक्सागोनल असतो. आणि याला जेव्हा तुम्ही पुल करता तेव्हा हा इथे तुम्ही इमॅजिन करू शकता हा किती प्रॉपरली फिट झालेला आहे. सो इथे याला खाली किती पण प्रेशर लावलं तरी हा निघून येणार नाही आणि मग इथे त्यांनी रोप वगैरे अटॅच केलेली आहे. सो असे हेक्स डिव्हाइस असतात. हे देखील तुम्ही लावू शकता फटींमध्ये वगैरे चढताना, युजफुल ठरू शकतात. पुढे जाऊया. हे पुढचं स्प्रिंग लोडेड कॅमर्स किंवा कॅम डिव्हाइस बोलतात, याला कॅमर्स बोलतात. सो हे कॅमर्स इथे तुम्ही बघू शकता. हा त्याचा हँडल आहे. हा जो हँडल आहे हा तुम्ही खाली खेचला की हे जे सर्कल्स आहेत हे आत वळतात आणि मग एखाद्या ठिकाणी आता इथे तुम्ही बघू शकता, ही त्याचं आतलं इथलं मेकॅनिझम आहे. हे आत वळतात, छोटे होतात आणि मग तुम्ही एखाद्या फटीमध्ये आपण इंजेक्शन वगैरे मारतो ना त्याप्रमाणे हे इन्सर्ट करायचं एखाद्या फटीत आणि फटीत गेल्यावर सोडून द्यायचं. सोडलं की मग काय होतं, हे ओपन व्हायला बघतं असं. आणि मग ओपन होताना इथे जसं फटीत लावलंय बघा, ते ओपन होताना फुल प्रेशर देतं बाजूच्या दोन्ही दगडाच्या पृष्ठभागांवर आणि प्रेशर दिल्यामुळे ते एवढं टाईट बसतं त्याच्यामध्ये की हे पूर्ण माणसाला झेलू शकतं. आता हे आपल्याला थोडं रिस्की वाटत असेल आता, पण आम्ही हे ट्राय केलं होतं तिकडे आमच्या कोर्समध्ये. लिटरली हे खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे हे तुम्ही फटीत घालायचंय, तिथे जाऊन सोडायचंय, मग ते स्प्रिंग लोडेड असल्यामुळे ते बाहेर हे होणार आणि मग त्याला रोप लटकवून तुम्ही क्लाइंब करायचंय. असं एवढे स्ट्रॉंग बनवलेले असतात हे. ते पाहून भीती वाटते इथे की हे खरोखर वर्क करेल का, पण तेवढे स्ट्रॉंग असतात ते. सो हे असं आहे. ह्या डिव्हाइसला फ्रेंड डिव्हाइस देखील बोलतात. याचं फ्रेंड डिव्हाइस वगैरे असं देखील नाव आहे. आता ह्या त्याच्या आहे ना काही पोझिशन्स दिलेल्या आहेत इथे मी, की कोणत्या पोझिशन रिस्की आहेत, कोणत्या पोझिशन करेक्ट आहेत. तुम्ही कसं बघायचं की तुमचं चोकिंग डिव्हाइस, कॅमर किंवा हेक्स हे बरोबर बसलेलं आहे. सो इथे तुम्ही काही एक्झाम्पलमध्ये बघू शकता. तुम्ही स्प्रिंग लोडेड डिव्हाइस सोडलं, आता ही जी गॅप आहे ही मोठी आहे. ती गॅप मोठी असल्यामुळे काय झालंय, हे डिव्हाइस ऑलमोस्ट पूर्ण ओपन झालंय. सो इथे जर तुम्ही प्रेशर लावलं तर हे डिव्हाइस खाली यायचे चान्सेस आहेत. आता करेक्ट वे काय आहे, इथे बघा, इथे तुम्ही लावलंय, हे डिव्हाइस पूर्ण ओपन होतच नाहीये. हे डिव्हाइस ओपन व्हायचा प्रयत्न करताय, स्प्रिंग एक्सपांड व्हायला बघतीये, पण ते तेवढंच प्रेशर बाजूच्या वॉल्सवर देत आहे. सो त्यामुळे हे फर्मली फिट आहे आणि हे पडू शकणार नाही. नंतर हे चोकनट्स आहेत. चोकनट्स बघा कसे लावलेले आहेत. एखाद्या फट्टीमध्ये तुम्ही पूर्ण त्याला अडकवलेलं आहे, सो ते सेफ आहे. अर्धवट अडकवलेलं असेल तर अनसेफ आहे. इकडे लोड दिल्यावर हे बाहेर येऊ शकतं, तुम्ही पडू शकता. आता इथे हे अँगल वाईज बघा, हेक्सचे अँगल कसे ठेवले पाहिजेत. ही जी डायरेक्शन दिली आहे ती लक्ष देऊन बघा, तुम्हाला त्याच्यावरून आयडिया येईल. आता हा हेक्स अशा रीतीने याचे 2 अँगल इथे फिट झालेले आहेत. इथून प्रेशर होतंय. सो जे प्रेशर इथून असं जातंय त्याचं
ह्या मोशनमध्ये त्या हेक्सला प्रेशर लागतं आणि त्यामुळे हा फर्मली फिट आहे. इकडे बघा, इकडे आता याचे 2 अँगल नाही, याचे फक्त कोने अडकलेले आहेत आणि कोने अडकलेले असल्यामुळे जेव्हा इथून प्रेशर लागेल, तेव्हा हा डायरेक्ट खाली यायचा चान्स होऊ शकतो. आता इथे देखील पोझिशन बघा. आता जेव्हा इथे ही जी रोप आहे, या रोपचा जो आउटपुट आहे त्याची पोझिशन जर तुम्ही बघितली तर त्याच्यावरून वीक आणि गुड पोर्शन तुम्हाला कळेल. आता ह्या गुड पोझिशनमध्ये बघा ही रोप वरून आलेली आहे. सो इथे जेव्हा प्रेशर लागतो तेव्हा मोशन ह्या साईडने होतंय. सो ह्या साईडने याचे 2 अँगल प्रॉपरली फिट आहेत. सो प्रॉब्लेम होणार नाही. आता इथे ही रोप जी आहे ती एकदम इथल्या एक्झिट पॉइंटच्या इथूनच येते. सो इथे जेव्हा खाली प्रेशर लागेल तेव्हा हे बाहेर सटकून यायचे चान्सेस असू शकतात. इथला कोण्याचा रॉक वगैरे थोडा निघाला तर हे बाहेर सटकून येऊ शकतं. सो ह्या अशा पोझिशन असतात. आता आपण कॅराबिनर्सकडे येऊया. कॅराबिनर भरपूर टाईपचे असतात वेगळे-वेगळे. जसं आपण पाहिलं पियर शेप किंवा मग त्याच्या ह्या ज्या कड्या असतात, लॉकिंगच्या कड्या, त्याच्यावर देखील की गेट वगैरे अशी त्याची वेगळी-वेगळी नावं असतात आणि वेगळे-वेगळे यूज असतात. काही असे लॉकिंगचे असतात डायरेक्ट, काही फक्त डायरेक्ट तुम्ही शट ऑफ वगैरे करू शकता तसे. हे असे वायर गेट वगैरे टाईप असतात. हे पियर गेटवाला आहे. सो असे वेगळे-वेगळे कॅराबिनर आहेत. कॅराबिनरचा यूज क्विक ड्रॉसाठी किंवा मग तुमचा हार्नेस आणि तुमची रोप याला कनेक्ट करण्यासाठी वगैरे असं होतं. हे देखील त्या UIAAशी सर्टिफाईड किंवा अप्रूव्ड इन्स्ट्रुमेंट लागतात. कोणतंही घेऊन तुम्ही क्लाइम्बिंगसाठी वापरू शकत नाही. इथे तुम्ही लक्ष देऊन बघू शकता. हे इथे मी दाखवलंय. आता हे इथे मार्किंग दिसतंय बघा 24, 8 आणि 7 हे असं आडवं मार्किंग इथे मी दाखवलंय. सो 24 किलो न्यूटन. सो ही जी बाजू आहे त्याची, ही जी बाजू आहे, ही बाजू 2400 किलो वजन घेऊ शकते. म्हणजे समजा तुम्ही इथे रोप लावला आणि खेचला, तर हे तोडण्यासाठी तुम्हाला 2400 किलो वेट लावायला लागेल. नंतर वर खाली आता इथे तुम्ही बघू शकता 8 किलो न्यूटन. ही अशी जी बाजू आहे, तिथे 8 किलो न्यूटनचा फोर्स लागू शकतो आणि ही जी त्याची गेट आहे, या कॅराबिनरचा जो गेट आहे, त्या गेटला तुटण्यासाठी प्रेशर 7 किलो न्यूटन म्हणजे जवळपास 700 किलो एवढं प्रेशर हे घेऊ शकतं. सो हे का दिलेलं असतं? जेव्हा आपण कॅराबिनर वापरतो तेव्हा प्रॉपरली ह्या कॅराबिनरमध्ये समजा तुमची एक रोप इकडे आहे, एक रोप इकडे आहे. सो असं चालणार नाही. तुमच्या रोप वगैरे ह्या प्रॉपर अँगलमध्येच पाहिजेत. तेव्हा ते मॅक्सिमम इफेक्टिव्ह असू शकतं. आणि तुमची क्लाइम्बिंगचा टाईप कोणता आहे, काय आहे त्याच्यावरून हे वेगळ्या टाईपचे कॅराबिनर्स वापरायला लागतात. सो पुढे जाऊया आपण. आता डिसेंडर म्हणजे नावावरून तुम्हाला कळालं असेल, की डिसेंडर म्हणजे उतरण्यासाठी वगैरे किंवा मग बिले देण्यासाठी. बिले म्हणजे सिंपल भाषेत बोलायचं गेलं, तर बिले हा असा डिव्हाइस असतो जो क्लाइंबर चढतोय वर, त्याला खालून कंट्रोल करत असतो. म्हणजे तो क्लाइंबर समजा पडला, तर बिलेयर जो असतो तो त्याला त्याचा पडायचा जो फॉल आहे, तो फॉल अरेस्ट करतो. सो असं आणि डिसेंडर ह्यासाठी म्हणतात, की ह्या बिले डिव्हाइसचा बिले देण्यासाठी पण आणि रॅपल करून जेव्हा आपण खाली उतरत असतो, म्हणजे तेच स्पीड कंट्रोल करण्यासाठी डिसेंडरचा यूज होतो. इथे डिसेंडरमध्ये देखील तुम्हाला इथे ते सेम सिम्बॉल दिसतंय, की किती लोड हे घेऊ शकतं आणि याला वापरायची एक्झॅक्ट पोझिशन ही अशी आहे. आता डिसेंडर हे खूप म्हणजे याला एट शेप डिसेंडर बोलतात. 8च्या आकारामध्ये असतं म्हणून आणि हे खूप जुन्या काळापासून असे डिसेंडर वापरतात. आता बिले डिव्हाइस किंवा डिसेंडरमध्ये खूप म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की ते तुम्हाला मॅन्युअली कंट्रोल करायचं आहे फ्लो वगैरे. पण आता जे डिव्हाइस वगैरे आलेले आहेत, ते बऱ्यापैकी ऑटोमॅटिक असतात. म्हणजे खालच्या बिलेयरचं लक्ष नसलं, समजा ह्यामध्ये इमॅजिन करा तुम्ही, जो खालचा बिलेयर आहे, तो कंट्रोल करतो या फ्लोला. म्हणजे इथून ती रोप जी घासली जाते किंवा वरचा एखादा पडतोय, तर इथून रोप स्पीडने वर जाऊ शकते. सो ते बिलेयरला कंट्रोल करायला लागतं. समजा बिलेयरचं ध्यान नसेल, तर फॉल जास्त डेंजरस होऊ शकतो. सो आजकालच्या डिव्हाइसमध्ये तसं नसतं. ऑटोमॅटिकली समजा जर क्लाइंबर पडला, तर त्या झटक्याने ऑटोमॅटिकली ते डिसेंडर लॉक होतात आणि ते फॉल आपोआप अरेस्ट होतो. अशा टाईपचे पण आजकाल डिसेंडर येतात. ते खूप वेगळ्या टाईप्स आहेत. काही डिसेंडर्स आजकालचे जे आहेत, त्याचा मी इथे इमेज दाखवतो. हे एवढ्या टाईपचे आहेत. इथे तुम्हाला तो 8 शेप डिसेंडर दिसतोय. हे असे भरपूर वेगळ्या टाईपचे आहेत, ज्याच्यामध्ये
इटालियन हिच डिसेंडर, नंतर मग ग्रिगरी डिसेंडर. हा ग्रिगरी डिसेंडर आहे. ही नावं आहेत वेगळे-वेगळे. आता ह्याचा यूज आम्ही केला होता क्लाइम्बिंगच्या ह्याच्यामध्ये. ह्याचा पण यूज केला होता. हे तर वापरलं होतं. सो असे 2-3 वापरलेले, पण आता ते वर्ष झाल्यामुळे मला आत्ता जर कोणी आणून दिलं, तर मला ते बिलकुल वापरता येणार नाही. सो हा क्लाइम्बिंगचा गेम पूर्ण प्रॅक्टिसचा आहे. जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तेवढंच. बाकी डिव्हाइस तर मी देखील पाहिलेले नाहीयेत. पण हे आजकालचे मॉडर्न डिव्हाइस आहेत आणि आता हे जे डिव्हाइस आहे हे एकदम सिंपल आहे. तुम्ही इथे बघू शकता. याच्यामध्ये काही वेगळं असं नाहीये. हे डिव्हाइस देखील जर तुम्ही आता घ्यायला गेलात, तर ₹900-1000 ला मिळतं. हे फक्त हे छोटं डिव्हाइस. म्हणजे तुमच्या हातात बसेल एवढंच डिव्हाइस असतं हे. मग त्याप्रमाणे ह्या इक्विपमेंटची कॉस्ट खूप जास्त असते. हे ग्रिगरी डिव्हाइस आहे. ही इमेज ग्रिगरी डिव्हाइसला ओपन करून दाखवलेली आहे. ह्यामध्ये अशी रोप लावली जाते, बंद केलं जातं आणि मग बंद केल्यानंतर वगैरे ते आपोआप कंट्रोल करतं फॉल वगैरे. अशा टाईपचे हे बिलेचे किंवा डिसेंडिंगचे डिव्हाइस वगैरे आहेत. हे तुम्ही बघू शकता. आता क्विक ड्रॉ एक खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट असं म्हणजे इसेन्शियल म्हणजे हे पाहिजेच तुमच्याकडे अशामधलं एक इक्विपमेंट आहे. क्विक ड्रॉ लागतंच. कारण जेव्हा तुम्ही लीड क्लाइंब करता, तुम्ही साईडच्या फोटोमध्ये बघू शकता, की हे क्विक ड्रॉचा यूज काय असतो. आता इथे नट बोल्ट फिट केलेला आहे. इथून क्लाइंबर चढतोय. तुमच्या क्लाइंबरच्या हार्नेसला रोप लावलेली आहे आणि तो जसा वर चढत जाईल, तसा तो आपली रोप इथे टाकत जातो. जेणेकरून तो समजा वर गेला, ह्याच्या पण वर गेला आणि पडला, तर तो इथेच अडकला जाईल. म्हणजे त्याचा फॉल कमी होईल. आता क्विक ड्रॉ असतो. क्विक ड्रॉमध्ये सिंपल तुम्ही बघायला गेलात तर मग हे 2 कॅराबिनर दिसतायत आणि त्या 2 कॅराबिनर एका पट्टीने जोडलेले आहेत, मजबूत पट्टीने. आता इथे इथे देखील तुम्ही लक्ष देऊन जर बघितलं, ह्या कॅराबिनर म्हणजे या क्विक ड्रॉवर पण हे दिलेलं आहे, की 25, नंतर मग ह्या गेटचं 9 आणि हाईटचं 7 आणि इथे पुढे सीई जो आपला ट्रेडमार्कचं आपण हे बोलतो ना, अप्रूव्ड ऑथॉरिटीचं वगैरे. सो तसे सीई किंवा UN किंवा UIAचे अप्रूव्ड सिम्बॉल असतात. सो ते सिम्बॉल असलेलेच इक्विपमेंट घेतले पाहिजेत. इथे प्रत्येक इक्विपमेंटवर तुम्हाला ते दिसू शकतं. इकडे आता क्विक ड्रॉ इथे अशा पद्धतीने लावतात आणि हा क्विक ड्रॉ जेव्हा लीड क्लाइंबर पहिल्यांदा म्हणजे एखादा कातळ आहे आणि त्याच्यावर एखादा क्लाइंबर पहिल्यांदा सुरू करतोय चढायला, त्या कातळावर समजा ऑलरेडी नटबोल्ट लावलेले आहेत. सो नटबोल्ट लावलेले असतील तर तो क्लाइंबर काय करतो, चढायला निघताना आपल्या हार्नेसला हे असे म्हणजे जवळपास क्लाइंबर लोक 30-30, 40-40 देखील क्विक ड्रॉ घेऊन जातात. तेवढे आपल्या कमरेला लावलेले असतात. ते लावलेले क्विक ड्रॉ घेऊन स्वतःहून थोडं एक 5-10 फूट चढतात. मग तो क्विक ड्रॉ ह्या नट बोल्टमध्ये लावतात. मग आपल्या कमरेची रोप ह्याच्यामध्ये घालतात आणि मग पुढची चढाई सुरू करतात. असं करण्यासाठी क्विक ड्रॉचा यूज होतो. सो एक खूप महत्त्वाचं इक्विपमेंट आहे आणि एकदम पाहिजेच. म्हणजे जर आपण स्वतःहून क्लाइम्बिंगला सुरुवात केली, तर आपल्याकडे हे पाहिजेच मस्टवालं एक इक्विपमेंट आहे. नंतर रोप स्लिंग ह्या ॲडव्हान्स वालेल्या आत्ताच्या रोप स्लिंग म्हणजे काही नाही, रस्सीचे आपण 2-3 बंडल हे करून रस्सीचा असा एक स्लिंग बनवलेली असते, त्याला रोप स्लिंग बोलतात. ही आजकालची ॲडव्हान्स्ड आहे रोप स्लिंग किंवा मग सिंपल तुम्ही रोपची अशी देखील बनवू शकता. अशी बनवू शकता. आता ही रोप स्लिंगचा वापर बघा, इथे त्यांनी 2 नट बोल्ट आहेत. त्या 2 नट बोल्टचं एकत्र म्हणजे एका रोपसाठी त्यांनी 2 अँकरचा सपोर्ट घेतलेला आहे. सो अशा ठिकाणी रोप स्लिंगचा वापर करता येतो. आता हे जुमारिंगचे डिव्हाइस आहेत. जुमारिंग ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक एखाद्या फिक्स रोपवर तुम्हाला क्लाइंब करून म्हणजे रस्सीच पकडून जर तुम्हाला वर जायचंय, सो ते वर जाण्यासाठी जुमारिंगची मेथड कामाला येते. जुमार हे वर जाण्यासाठीच वापरलं जातं. जुमार खाली उतरण्यासाठी वापरत नाहीत. एखाद्या रस्सीवर प्रॉपर रस्सीचाच आधार घेऊन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असं रस्सी अधांतरी सोडलेली आहे आणि ती रस्सी पकडून तुम्हाला वर चढून जायचं असेल तर जुमार डिव्हाइस वापरतात. जुमार डिव्हाइस वापरताना कधी पण ही पोझिशन मी दाखवली आहे त्याच पोझिशनमध्ये जुमार डिव्हाइस वापरतात. हे जे त्याचे होल आहेत, हे सगळं हे तुमच्या समोर असलं पाहिजे आणि कधीही एका जुमारने काम होत नाही. ऑलवेज जुमार पेअरमध्ये वापरले जातात आणि हे पेअर देखील सेम नसतात. आता हे तुम्ही बघू शकता ह्याच्या राईट हँड साईडला इथून रोप जाणार आहे. ह्याच्या लेफ्ट हँड साईडकडून रोप जाणार आहे. सो असे हे असतात. ह्याची सेटिंग इथे दाखवली आहे.
आता हे डिव्हाइस आहे ते इथे लावलंय, हे डिव्हाइस इकडे लावलंय. आता ही जी रशी लावलेली आहे, या रशीला एक रशीची बनवलेली शिडी असते. ती शिडी लावलेली असते आणि तुम्हाला काय करायचंय, तुमच्या दोन्ही हातांनी म्हणजे तुम्ही इकडे फेस करताय याला आणि तुमच्या दोन्ही हातांनी याला खाली पुल करायचंय. आता याला खाली पुल केल्यावर जुमारची एक खासियत काय असते, की हा कधीच खाली येत नाही. म्हणजे हे जे आता हे इथे तुम्ही क्लिक केलं, की इकडे तुम्हाला त्याचा आतला सरफेस दिसतो. ह्या आतल्या सरफेसवर असे इनवर्ड असे दात असतात. सो ते दात या रोपवर फिक्स होऊन जातात असे खालच्या अँगलने आणि ते दात फिक्स झाल्यामुळे याला तुम्ही खाली किती पण खेचलं तरी ते दात त्या तुमच्या रोपच्या शीथमधून आतमध्ये जाऊन तुमची जे नायलॉनचा कोअर आहे त्यामध्ये फिक्स झालेले असतात. सो हे फक्त एकाच साईडला मूव्ह होतं. म्हणजे तुम्ही हे वर मूव्ह करू शकता, पण तुम्ही हे खाली मूव्ह नाही करू शकत. खाली मूव्ह करायला गेले की त्याचे दात रोपमध्ये अडकतात आणि खाली मूव्ह होत नाही ते असं. सो जुमार ह्यासाठी फक्त वर जाण्यासाठी वापरतात. सो याची टेक्निक अशी असते, की तुम्हाला हे दोन्ही हातांमध्ये पकडायचं आहे. तुमच्या खाली ही जी रस्सीची शिडी आहे, त्या शिडीवर तुम्हाला एक पाय तुमचा ठेवायचा आहे, एक पाय तुमचा हवेत असणार आहे आणि तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही दोन्ही हातांचा प्रेशर ह्या जुमारवर दिलाय आणि तुम्ही तुमच्या बॉडीला पुल करता वर आणि मग बॉडी पुल केल्यावर वर हा जो जुमार आहे तुमचा इकडचा, त्याला तुम्ही वर सारता आणि मग परत हा खालचा जो जुमार आहे, याला तुम्ही वर सारल्यावर तुम्ही वर गेलात ऑलमोस्ट. मग खालच्या जुमारला परत तुम्हाला याच्या जवळ घ्यायचंय. असं करत करत हळूहळू आपल्याला चढायला जमतं. ही इमेज बघा, या इमेजवरून तुम्हाला आयडिया येईल. आता या माणसाच्या इथे एक जुमार आहे आणि ह्याच रोपमध्ये इथे एक जुमार आहे असं इमॅजिन करा. ही ती शिडी आहे रस्सीची. आता त्याने एक पाय इकडे ठेवलाय, एक पाय इथे ठेवलाय. कधी कधी एकच शिडी असते, एका शिडीवरच बॅलन्स करत वगैरे जातात लोक. सो आता त्याने इथे प्रेशर दिलंय वर, ओके, आणि त्या प्रेशरने त्या प्रेशर देऊन ही बॉडी वर करून हा आता जुमार वर सरकवतोय. तो जुमार वर सरकवल्यानंतर त्याने हा पायाचे मुवमेंट बघा, हा पाय देखील त्याने वर घेतलाय आणि वर घेऊन पुन्हा हा खालचा जुमार ह्या जुमारला मिळवलाय आणि मग पुन्हा सेम स्टेप रिपीट केली आहे. सो असं करत करत तुम्ही क्लाइंब करू शकता. सो ही जुमारिंगची टेक्निक आहे जी क्लाइम्बिंगमध्ये वापरली जाते. ऑफकोर्स आता हे थिअरी आहे, थिअरीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत. भले ते मी सांगेल किंवा मग उद्या त्यांनी जरी सांगितलं की जुमार असं वापरतात, तरी आपल्याला त्याचा प्रॅक्टिकली काहीच यूज नाही आहे, कारण आपल्यापैकी कोणीच क्लाइम्बिंग सध्या तरी करत नाहीये. तर इन फ्युचर वगैरे आपण जर कधी सुरू केलं, म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत ज्या प्रॅक्टिकली केल्याशिवाय तेवढं कळणार नाही. सो ही जुमारची टेक्निक आहे, ही देखील आम्ही केली होती ट्राय. इनिशियली म्हणजे आपल्याला ही ॲक्च्युअली जे क्लाइंबर आहेत त्यांना खूप इझी टेक्निक आहे. तुम्ही रेडीमेड चढू शकता फटाफट एखाद्या रशीवर. पण फर्स्ट टाइम जेव्हा आपण करतो, म्हणजे जेव्हा आम्ही केलेली आमची पूर्ण बँड वाजलेली, म्हणजे आम्हाला 5-6 फूट पण चढता आलं नव्हतं त्याच्यावर. फुल बॉडी एक्झॉस्ट झालेली. सो ही प्रॅक्टिस करून स्मूथली तुम्ही हे करू शकता. आता आपण होल्ड्स आणि ग्रिप्सवर येऊया. कोणते कोणते होल्ड्स असतात क्लाइम्बिंगमध्ये, ग्रिप कोणत्या कोणत्या असतात ते बघूया. ह्या होल्ड्स आणि ग्रिप्स आपल्याला कामाला येतील आपल्या ट्रेकिंगमध्ये पण. पण ह्या होल्ड्स आणि ग्रिप्सचा देखील सेम तोच फंडा आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत यातल्या सगळ्या होल्ड्स आपल्याला जमणार नाही. आता इथे हँड होल्ड्स बघा. आता ही पिंच ग्रिप आहे. आता ही पिंच ग्रिप म्हणजे आपण पिंच घेतो ना एखाद्या गोष्टीचं, चिमटा काढतो, तसं चिमट्यामध्ये दगडाला पकडणं आणि त्याच्या सपोर्टवर वर चढणं. आता ही ही ग्रिप खूप प्रॅक्टिस केल्यानंतरच येते. आत्ता जर आपण करायला गेलो तर तुम्ही इमॅजिन करा, फक्त एखाद्या दगडाच्या बाहेर आलेल्या पोर्शनला पिंच करून वर चढणं हे आपल्याला जमेल का? नाही जमत, खूप मुश्किल आहे ही ग्रिप. ही फिस्टवाली ग्रिप आहे, ही बऱ्यापैकी आपण ट्राय करू शकतो. जर तशी जागा असेल पोकळी वगैरे, त्याच्यामध्ये आपली मुठ्ठी बंद करून घातली आणि मग ती मुठ्ठी अडकवून त्याला फोर्स देऊन चढणं, हे हाताला थोडं खरचट वगैरे शकतं, पण त्याच्यासाठी ही ग्रिप आहे. ही हँड ग्रिप आहे, हँड जॅम ग्रिप. ही बघू शकता तुम्ही कशी काढतात. आता ही 2 फिंगर लॉक. आता ह्या सगळ्या ग्रिप तुम्ही फोटोमध्येच बघू शकता, की ह्या करण्यासाठी आपल्याला किती प्रॅक्टिस पाहिजे. सो 2 फिंगर लॉक जी ग्रिप आहे ती. इथे आणखी एक ह्या 2 फिंगर लॉकच्याच पुढची स्टेप फिंगर लॉक आहे, ती दाखवली आहे. ही आपण बऱ्यापैकी वापरलेली वगैरे पण असेल, की डायरेक्ट फट्टीत आपण हात घालतोय आणि खेचतोय वगैरे. सो या अशा हँड होल्ड्स आहेत. बघून घ्या सगळ्यांनी.
आता पुढे जातोय. ह्या फुटहोल्ड्स आहेत. आता ह्या फुटहोल्ड्स ज्या आहेत त्या आपण आपल्या नॉर्मल शूजने ट्राय करू शकत नाहीत. हां, पण अनवाणी पायाने वगैरे हा ट्राय करू शकतो. पण अनवाणीने पायांना इजा होण्याचा किंवा खरचटण्याचा जास्त चान्स असतो. हे क्लाइम्बिंगचे पीए शूज घातलेले आहेत. आता त्या पीए शूजमुळे इथे बघा हा रबराचा सोल आहे प्लेन आणि ही ग्रिप बघा तुम्ही सरळ कातळ आहे आणि त्याच्यावर फक्त फ्रिक्शनने रबर तुम्ही एखाद्या गोष्टीवर घासल्यावर ते कसं चिटकून राहतं. त्या फ्रिक्शनने तुम्ही वर जाताय. सो ही देखील एक फेमस फुटहोल्ड आहे. इथे बारीक कडा दिसतोय. त्या कड्यावर तिने पुढचा जो आपला टो आहे तो टाकलेला आहे. त्याच्या ग्रिप आहेत. इथे खालच्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. इथे देखील कडा आहे पण त्याने इनवर्ड जो पायाचा पोर्शन आहे तो त्याच्यावर ठेवला आणि त्याने ते क्लाइंब करतायत. इकडे आउटवर्ड पोर्शन आहे पायाचा तो ठेवलेला आहे. सो असे हे फुटहोल्ड्स आहेत. सो आय थिंक याच्या पुढे काय नाही आहे. एवढंच एक बेसिक इंट्रो म्हणून एवढंच मी घेतलेलं. लेट मी चेक. एवढे हँडहोल्ड फुटहोल्ड इक्विपमेंट्स वगैरे बेसिक गोष्टींचा एक थोडंसं ब्रीफिंग सगळ्यांना व्हावं म्हणून हे सेशन ठेवलेलं. क्लाइम्बिंग कोर्समधल्या ज्या नोट्स वगैरे होत्या आमच्या त्या ॲड केल्या होत्या. नेटवर्कचे वगैरे काही फोटो होते. सो असं एक क्लाइम्बिंगचं बेसिक आहे. आता उद्या त्यांना जेवढे काही मी क्वेश्चन्स विचारणार आहे त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन्स ऑफकोर्स आपले क्लाइम्बिंगचे सुळक्यांचा अनुभव वगैरे ते सगळे क्वेश्चन्स होतीलच. पण क्लाइम्बिंगच्या टेक्निकल गोष्टींमध्ये आपण जरी त्यांना विचारलं ते आवडीने आपल्याला सांगतील देखील. पण आपल्याला त्याचा प्रॅक्टिकली किती यूज होणार आहे कारण आपल्यापैकी कोणी क्लाइम्बिंग लगेच तरी करत नाहीये. सो त्या टेक्निकल गोष्टी आपल्याला तेवढ्या समजतीलच असं नाही. सो मी त्यांना उद्या जेवढे होईल तेवढे आपल्या ट्रेक रिलेटेड म्हणजे आपल्याला ट्रेकमध्ये किती युजफुल गोष्टी होतील त्या संदर्भातच. कारण क्लाइम्बिंग जरी करायचं असलं तरी त्या सुळक्यापर्यंत जायला तुम्हाला ट्रेक करायला लागतो. त्यांना ट्रेकचा देखील वास्ट एक्सपिरियन्स आहे आणि मग त्याच्यातून आपल्यासाठी जेवढं काही मिळेल ते आपण बघूयाच. आणि क्लाइम्बिंगसाठी वगैरे आपल्याला काय फ्युचर आहे किंवा आपल्याला करायचं असेल तर आपण कुठे करू शकतो, त्यांचा गायडन्स मिळेल का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना उद्या विचारूयाच. सो उद्याचं ते सेशन असेल 1 वाजता. सो क्वेश्चन्स ऑलमोस्ट 50-60 क्वेश्चन्स काढलेले आहेत त्यांच्यासाठी. ते डायरेक्ट आपल्या सगळ्यांचे मिळालेले क्वेश्चन्स आणि जे काय असतील ते वगैरे आपण विचारूया. सो हे क्लाइम्बिंग रिलेटेड होतं. याच्यामध्ये काही बेसिक लेव्हलचे डाउट्स वगैरे असतील तर ते मला विचारा आता. मला जेवढे सांगता येतील तेवढे मी सांगेल. नसतील नाही क्लिअर झाले तर मग आपण उद्या त्यांना विचारूया. याचं YouTube सेशन पाठवशील हो, विनायक? हो. मी आता ज्या रोपच्या नॉट्स होत्या ना, त्या आत्ता सध्या आपल्याला प्रॅक्टिससाठी आणि आपल्याला युजफुल असं एकच गोष्ट आहे यातली नॉट्स. नॉट्स खूप कामाच्या आहेत. मी नॉट्स आता त्या इमेजेस मी ज्या शेअर केल्या होत्या इमेजेस त्या आमच्या कोर्समधल्याच तिथे लावलेल्या नॉट्स होत्या. त्याचे फोटोज मी काढलेले ते माझ्याकडे आहेत. ते मी WhatsAppच्या आपल्या ग्रुपवर शेअर करतो. तिथून त्या घेऊन आपण प्रॅक्टिस वगैरे करू शकतो. ते ॲक्चुअली आपण घरात करू शकतो आणि आपल्याला ट्रेकिंगला यूज पण होईल अशा गोष्टी आहेत. आणि सेशन तर अपलोड होईलच तेव्हा तुम्ही बघा. आणखी काही डाउट्स असतील तर विचारा. रात्री गिरीश टकले सरांचं रामसेजचं सेशन आहे 9 वाजता आज आणि उद्या. रामसेजची लढाई खूप इंटरेस्टिंग लढाई होती. फेमस लढायांमधली एक लढाई आहे. आता रात्री ते अफजल खानाचं सेशन वगैरे ते पण ठेवलेलं आहे. सो टकले सरांचं सेशन वगैरे ते काहीतरी 9ला सुरू होणार आहे वाटतं. सो तासभर वगैरे तुम्ही ऐका नक्की. ते सेशन FBवर रेकॉर्डेड राहील. सो उद्या सकाळी वगैरे आपण परत ऐकू शकतो. रात्री आपलं 10 वाजताचं सेशन ते अफजल खानाच्या याच्यावर असेल. मला देखील 2 हे लागतील. आपण निवांतपणे ते कव्हर करू. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. सो आज आणि उद्या रात्री 10 वाजता आपण त्या अफजल खानाच्या याच्याबद्दल वगैरे भेटूया, त्या सेशनबद्दल. आणि उद्या दुपारचं आपलं सरांबरोबर आणि त्या पल्लवी ताईंसोबत सेशन असेल. आणि पुढच्या संडेला प्रीतीचं सेशन असेल. ते ते देखील त्यामध्ये घाटवाटांवर तर आपल्याला सगळ्यांनी आपण ऐकलेलं आहे. सो मला तिला घाटवाटांबद्दल विचारायचं नाहीये. त्या FBच्या याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. मला तिला ते आपल्याला जे गोष्टी यूज होतील ट्रेक करताना वगैरे त्याच्यावरच माझा जास्त फोकस आहे. सो हे जे क्वेश्चन्स मी काढलेले आहेत 40-50 क्वेश्चन्स
तेच क्वेश्चन्स मी उद्याच्या सेशनमध्ये पण विचारणार आहे आणि सेम क्वेश्चन्स मी प्रीतीला पण विचारणार आहे. ऑफकोर्स त्याचे आन्सर्स त्यांच्याकडून वेगळे-वेगळे असू शकतात. So त्याचा आपल्याला यूज होऊ शकतो. सो आता काही क्वेश्चन्स वगैरे नसतील तर आपण कन्क्लूड करूया आणि रात्री 10ला भेटूया.